येस, सगळ्यांचं स्वागत आहे डे 5 मध्ये. आय एम व्हेरी हॅपी टू सी यू ऑल. अप्रॉक्सिमेट 80 to 90 people attended daily. Initially, we had good number of count. ओके, बट आज पण आपण 90, 95, 100च्या आसपास स्टुडंट्स आपल्याला आज अटेंड करतील. आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी एक्साइटेड. तर आज आपण नेक्स्ट कन्सेप्ट सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, व्हॉट इज दिस? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. चला आपण लिहूया ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग काय आहे. इट इज वन वे ऑफ कोडिंग. व्हॉट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग? वन वे ऑफ कोडिंग. असं काय वेगळं आहे का? नाही आहे, एक प्रोग्रामिंग करण्याची पद्धत. ओके, इट इज वन वे ऑफ कोडिंग, किंवा ह्याला म्हणतात एक प्रोग्रामिंग पॅराडिगम. ओके, PARADIGM, पॅराडिगम म्हणजे काय? पद्धत. So what is this? Why we need this another type of coding? Very important question. Yes? तर सगळ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. ओके. येस, डेटा इज स्टोर्ड इन ऑब्जेक्ट्स अँड क्लासेस. थँक यू संजू. व्हेरी गुड. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. येस. तर सगळ्यांना मला प्रश्न विचारायचा आहे, किंवा जस्ट थॉट द्या सगळ्यांनी. आपल्या आजोबांनी किंवा किंवा आजोबांच्या पण वडिलांनी, म्हणजे आपण पंजोबा म्हणूया. यस, आजोबा पंजोबांनी ज्याला घर बांधलं असेल, किंवा बांधलेले आपण घर बघतो, किती साईज आहे रे घरांच्या? भिंती किती फुटाच्या असतात? ओके, ग्रँडफादर, ग्रेट ग्रँडफादर किंवा ग्रेट ग्रँडफादर यांनी ज्याला घर बांधली, त्याला त्या भिंती होत्या 3 फुटाच्या, कमीत कमी 3 फीट साईज. ओके, कशाच्या? वॉलच्या. व्हेरी गुड, थँक्यू आशुतोष. नाईस. ओके, मग आपल्या फादरनी किंवा आपल्या ग्रँडफादरनी, ओके, ग्रँडफादर किंवा फादरनी घर बांधलं असेल. ओके, तर त्या किती फुटाच्या भिंती होत्या? 3 फुटाच्या नव्हत्या. त्या 3 फुटाच्या नव्हत्या. त्या किती होत्या? 1.25 फुटाच्या, 1.25 फीट, किंवा 9 इंच. ओके, माझ्या वडिलांनी ज्याला घर बांधलं, आता आमच्या ज्या घराच्या भिंती आहेत, वडिलांनी जे बांधलेलं घर आहे त्याच्या 9 इंचाच्या आहेत. आणि आताच्या जनरेशन मध्ये वी पीपल आता बहुतेक 6 इंचाच्या भिंती असतात, 6 इंचच्या भिंत असतात. ओके, कोणतरी म्हणते 4 इंचाच्या सुद्धा आहेत, 6 इंच 4 इंचाच्या. मग एवढाच बदल झालाय का रे भिंतीच्या साईज मध्ये? नाही. आपले आजोबा वगैरे घर बांधत होते, त्यांनी कदाचित एकच फ्लोअरचं घर असायचं, सेकंड फ्लोअर शक्यतो नसायचा. असेल तर तो पण लाकडी असायचा, किंवा वेगवेगळे लाकूड टाकलं जायचं, त्याच्यावरती मातीचा असा लेअर असायचा. मग आपल्या वडिलांनी ज्याला बांधलं त्याला काय 2, 3, 4 फुटाच्या 4 स्टोरी बिल्डिंग बांधल्या. आणि आता आपण नवीन पद्धत बघतोय, ज्याच्यामध्ये आपण अपार्टमेंट्स बघतोय, अपार्टमेंट्स एक्सपिरियन्स करतो. हे काय बदल चाललाय? काळानुसार बदल होत चाललाय का? कारण फॅमिलीज आता न्यूक्लिअर होत चालले, आणि छोट्या छोट्या घरांची गरज आहे. खूप मोठी मोठी घरं आजकालच्या लोकांना स्वतः स्वच्छ ठेवणं पण पॉसिबल नाही आहे. शेणाने सारवणं शक्य नाही आहे. टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होत चालली, राईट. प्लस एवढंच आहे का? नाही सर, आताची जी घरं आहेत ती कशी असतात? आजोबांची घरं कशी होती बघा. एक खोली, त्याला लागून दुसरी खोली, त्याला लागून तिसरी खोली, त्याला लागून चौथी खोली, सगळ्या एका लांब सारख्या खोल्या. प्रायव्हसी नावाचा असा प्रकार नव्हता, राईट. मग आपल्या वडिलांनी काय केलं? 2 BHK 3 BHK नावाचा प्रकार आणला. आणि आता आपण 2.5 3.5 अशा प्रकार आणलाय. म्हणजे आपण काय केलं? BHK मध्ये घर बांधतो. का? कारण पूर्वी इतका का असा मोठा विषय नव्हता प्रायव्हसी असा प्रकार. आता प्रायव्हसी हा प्रकार खूप वाढलेला आहे. का? मला बेडरूम वेगळी पाहिजे, किचन वेगळं पाहिजे, देवाघर वेगळं पाहिजे, हॉल वेगळा पाहिजे, मुलांची बेडरूम वेगळी पाहिजे, अँड सो ऑन. खूप सारे प्रकार आले, राईट. काय आहे? घरच बांधताय, पण डिफरंट स्टाईल, डिफरंट अप्रोच. फॉर व्हॉट? काय करण्यासाठी? प्रॉब्लेम्स कमी होण्यासाठी. कसले प्रॉब्लेम्स? मेंटेन करायचे. तर रिअल लाईफ मध्ये किंवा कोडिंगच्या आयुष्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत.
नंबर 1 क्रिएशन, म्हणजे काय, एखादी गोष्ट क्रिएट करणं म्हणजे कोड तयार करणं. नंबर 2 तो डिस्ट्रॉय करणं म्हणजे डिलीट करणं. आणि नंबर 3 म्हणजे मेंटेन करणं. मेंटेन करणं. मग आजोबांनी खापर पंजोबांनी जी काय घरं बांधली ते क्रिएशनला डिफिकल्ट होते, कारण खूप सारे वेगळ्या पद्धतीने बनवलं जायचं. डिस्ट्रॉय करणं पण अवघड होतं आणि मेंटेन करणं तर त्याच्यापेक्षा पण अवघड होतं. राईट. मग आजकालची घरं सगळ्यात तिन्ही पण गोष्टी पॉसिबल आहेत. राईट. आपण घराचं एक्झाम्पल बघितलं. राईट. मग कोडिंग मध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर कोणता असेल तर मेंटेनन्स. मेंटेनन्स. आणि तो करण्यासाठी कोडिंग म्हणजे लक्षात द्या का बघा, मेंटेनन्स म्हणजे इट शुड बी इझी टू इम्प्रुव्हाइज. काही गोष्टी ऍड करायच्या आहेत तर इझिली आपण ऍड करू शकलो पाहिजे, खूप मोठे चेंजेस न करता. अँड दॅट वॉज द पर्पज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग जन्माला आलं. इट इज वन वे ऑफ कोडिंग. काय म्हणतोय आपण, इट इज वन वे ऑफ कोडिंग. इथं फक्त प्रोग्रामिंग स्टाईल बदलते. कशामुळं, कशाच्या बेसिसवर, विथ हेल्प ऑफ क्लास अँड ऑब्जेक्ट. विथ हेल्प ऑफ क्लास अँड ऑब्जेक्ट. सर क्लास कुठून आला, क्लास सी प्रोग्रामिंग मधल्या स्ट्रक्चर मधून आला. सी प्रोग्रामिंग मधल्या स्ट्रक्चर मध्ये मधून आला. व्हॉट इज स्ट्रक्चर, इट इज कलेक्शन ऑफ डिफरंट एलिमेंट्स अँड, आणि काय, अँड फंक्शन्स टू वर्क ऑन, फंक्शन्स टू वर्क ऑन दीज एलिमेंट्स. स्ट्रक्चर मध्ये तुम्ही शिकला असाल कॉलेजमध्ये सी प्रोग्रामिंग मध्ये, तर आपण स्ट्रक्चर मध्ये फक्त व्हेरिएबल डिक्लेअर करतो, पण स्ट्रक्चरच्या आतमध्ये फंक्शन पण लिहिता येतात. पण आपल्याला ते कधी शिकवलं जात नाही, कारण स्ट्रक्चर इतकं वापरलं जात नाही जेव्हा, कशामुळं, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आल्यामुळे. इज इट. चला मग आपण आता आपण समजून घ्या क्लास म्हणजे काय आहे. ओके. सो व्हॉट इज क्लास. क्लास इज, क्लास इज व्हॉट. येस, आय एम वेटिंग फॉर मेसेज. व्हॉट इज क्लास. येस, सगळ्यांनी मेसेज करायचा आहे. व्हॉट इज क्लास. ओके. टेक्निकल चालेल. इन जनरल क्लास या शब्दाचा अर्थ तुमच्या मते सांगायचा आहे, कोणताही तुम्हाला जो आवडेल तो. ओके. ज्यांना टेक्निकली माहिती आहे त्यांनी टेक्निकली सांगा, ज्यांना इन जनरल माहिती आहे त्यांनी इन जनरल सांगा. व्हॉट इज क्लास. इट इज युजर डिफाइंड डेटा टाइप. व्हेरी गुड. क्लास इज अ ब्लूप्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. व्हेरी गुड. मशीन लर्निंग अल्गोरिदम. गुड. काही क्वेश्चन आलेला आहे. मशीन लर्निंग अल्गोरिदम्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड वेने कोड केला आहे. ओके, नो प्रॉब्लेम. I class is a blueprint or template for creating objects. It is collection of objects and blueprints of object. Class is blueprint of object. User defined data type. Very good. Everyone is right. Everyone is right. Okay. So, what is class? Standard definition आहे, it is a blueprint. It is a blueprint. कशाची blueprint? Of object. ओके. ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे काय सर, एक विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याची काय काय माहिती असते, रोल नंबर, त्याचं नाव, जेंडर, मोबाईल नंबर, ईमेल आय डी अँड सो ऑन. हे झाले काय, इन्फॉर्मेशन. ओके. मी म्हणतोय स्टुडंटची काय असते, एका स्टुडंटची असते इन्फॉर्मेशन. अँड सेकंड गोष्ट काय असते रे, सेकंड गोष्ट काय असते, ऑपरेशन्स असतात ना त्या स्टुडंटचे. म्हणजे काय, तो ऍडमिशन घेतो, तो एक्झाम अटेंड करतो, त्यानंतर तो फी भरतो, त्यानंतर तो अटेंडन्स देतो, अशा खूप साऱ्या गोष्टी करतो ना. राईट. तर आपण काय करतो कोडिंग मध्ये, असं एक स्ट्रक्चर तयार करतो, असं एक स्ट्रक्चर तयार करतो की ज्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन पण ठेवू शकतो आणि त्या इन्फॉर्मेशनवर ऑपरेशन्स पण करू शकतो. काय म्हणतोय मी, आपण काय करू शकतोय, एक असा कन्सेप्ट डेव्हलप करू शकतोय की ज्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन पण ठेवू शकतो आणि त्याच्यावर ऑपरेशन्स पण करू शकतो, आणि त्यालाच म्हणतोय आपण क्लास. राईट. मग सर याचा ब्लूप्रिंट शब्द काय तो, ब्लूप्रिंट म्हणजे काय, एक स्टँडर्ड स्ट्रक्चर डिफाईन करायचं. असं होतं का की आता iPhone 17 आपल्या मार्केटमध्ये आला, आय थिंक iPhone 16 17 आलेला आहे, आता iPhone 18चं काम चालू असेल.
राईट. आयफोन 18चं काम चालू असेल, मग असं होतं का रे की एकदमच 1 लाख आयफोन 18 बनवत असतील लाखो करोडो? नाही. ते काय करतात, पहिल्यांदा एकच आयफोन 18 डिझाईन करतील, राईट. आणि त्या एकावर जेवढे काय पॉसिबल असतील ते सगळे पॉसिबल असतील ते सगळे ऑपरेशन्स करून बघतील. अँड वन्स धिस डिझाईन इज रेडी, दॅट प्रोटोटाइप इज रेडी, देन वी गिव्ह, किंवा ते ऍपल कंपनी काय करते, मग देते पुढे प्रोडक्शन डिपार्टमेंटला, हे घ्या, याच्या आता लाखो कॉपीज बनवा. मग काय होतंय, मग होतंय सेम कॉपी पेस्ट, कॉपी पेस्ट, कॉपी पेस्ट. सिंपल आहे. सेम कोडिंग मध्ये पण आपण काय करतोय, मी स्टुडंट बरोबर काय काय ऑपरेशन करतो ते, आणि स्टुडंटची काय काय इन्फॉर्मेशन स्टोअर करणार आहे ते आपण एकत्र डिफाईन करतो, आणि त्यालाच म्हणतोय आपण क्लास. सर मग आतापर्यंत पायथन मध्ये क्लास का शिकवलं नाही? कारण पायथन इज नॉट जस्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, इट इज प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग ऑल्सो. आतापर्यंत जे आपण शिकलो होतं पहिल्या 4 दिवसामध्ये, दॅट वॉज ऑल प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग. मग सर आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड का शिकवायला? सगळं चाललं असतं की? हो चालतं, सगळं चालतं. पण आपण मशीन लर्निंग, डीप लर्निंग, ए आय मध्ये जनरेटिव्ह ए आय, एजंटिक ए आय, ज्याच्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत, याच्यासाठी पायथन ही लँग्वेज मांडलेली आहे. आणि याच्यामध्ये खूप साऱ्या लायब्ररीज या काय आहेत, प्रोसिजर ओरिएंटेड आहेत. ओके, प्रोसिजर ओरिएंटेड आहेत. ओके, किंवा फंक्शन ओरिएंटेड आहेत, फंक्शन ओरिएंटेड आहेत. आणि खूप साऱ्या लायब्ररी ह्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहेत, म्हणजे काय, क्लासेस आहेत त्याच्यामध्ये. आणि खूप साऱ्या प्रोसिजर प्लस ऑब्जेक्ट वाल्या पण आहेत. मग आता आपल्याला, सर नंतर आपण कोडिंग मध्ये जाऊ, आणि नंतर ना मी काय करणार आहे माहिती का, एक SC इज इक्वल टू स्टँडर्ड स्केलर नावाचा एक ऑब्जेक्ट तयार करणार. सर हे काय केलं हो तुम्ही, विचाराल ना मला नंतर, मशीन जर तुम्हाला मी भविष्यात शिकवायला लागलो तर, राईट. यस, एसकेएनआर नावाच्या लायब्ररीमध्ये प्रोसिजर आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड दोन्ही पण वापरलं जातं. तसं हे काय, ओके. तर आपण स्वतःहून खूप कमी क्लासेस लिहिणार आहोत. आपण ज्याला मशीन लर्निंगचे प्रोजेक्ट्स वगैरे करू त्यावेळेला लिहिणार आहोत, ओके, मशीन लर्निंग डीप लर्निंग मध्ये. पण मेजॉरिटी आपण काय करतो, दुसऱ्याचे क्लासेस वापरतो, त्या क्लासेस मधल्या मेथड्स वापरणार आहोत. आणि त्यावेळेला तुम्हाला हे काय आहे हे कळालं नाही असं चालणार नाही. यासाठी आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग शिकतो. जर तुम्ही वेब डेव्हलपमेंटसाठी गेलात, वेब डेव्हलपमेंटसाठी, ओके, पायथन वापरून वेब डेव्हलपमेंट करणार आहे, फुल स्टॅक डेव्हलपर व्हायचं आहे सर मला, येस, तर जँगो नावाचं जे फ्रेमवर्क आहे, फ्लास्क नावाचं जे फ्रेमवर्क आहे, फास्ट एपीआय नावाचं जे फ्रेमवर्क आहे, याच्यामध्ये मेजॉरिटी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग वापरलं जातं. मग त्याला तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग माहिती नाही असं चालणार नाही, राईट. अँड दॅट इज वाय वी आर गोइंग टू लर्न ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. So not in extreme details, we are going to study only 2 points, that is how to create class, how to create object of that class. We are not going to study pillars of object oriented programming. जे मी तुम्हाला नंतर लिहून देईल, सांगेन की कोणते कोणते आहेत, पण ते डिटेलमध्ये स्टडी करत नाहीये, कारण त्याची इतकी गरज पडणार नाहीये. राईट, आपला ऑब्जेक्ट आणि क्लास लागणार आहे, राईट. सो व्हॉट इज क्लास? क्लास इज अ ब्लूप्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. ओके, इट हॅज, काय आहे, इट हॅज कलेक्शन ऑफ, ओके, ही माझ्या अंडरस्टँडेबल डेफिनेशन आहे, टेक्निकली थिअरॉटिकली नाही आहे. इट हॅज कलेक्शन ऑफ व्हेरिएबल्स. ओके, व्हेरिएबल्स ज्यांना आपण म्हणतो डेटा मेंबर्स, अँड मेथड्स, राईट. याला म्हणतोय आपण काय, मेंबर मेथड्स म्हणतो, राईट. मेथड म्हणजे काय, इट इज अ फंक्शन. Okay, it has collection of variables and methods to operate on variables. That's all. This is what class is. And then what is object? Object is, it is an instance of class. It is an instance of class. Instance म्हणजे काय, सर स्टुडंट एकच आहे का? नाही, स्टुडंट्स कितीतरी असतात, पण सगळेजण काय करतात, दे आर शेअरिंग कॉमन प्रॉपर्टीज. प्रत्येक स्टुडंटला नेम आहे, प्रत्येक स्टुडंट रोल नंबर आहे, प्रत्येक स्टुडंटला सब्जेक्ट्स आहेत, प्रत्येक स्टुडंटला
ऍडमिशन आहे, प्रत्येक स्टुडंटला फी भरायची आहे, प्रत्येक स्टुडंटला एक्झाम द्यायच्या, प्रत्येक स्टुडंटला अटेंडन्स द्यायचा आहे, राईट. काय आहे, तर प्रत्येक स्टुडंटला प्रॉपर्टीज सेम आहेत, पण प्रॉपर्टीज मधल्या व्हॅल्यू वेगळ्या आहेत. नेम प्रत्येकाचा सेम नाही आहे, नेम वेगवेगळा आहे, पण नेम आहे, राईट. सो दॅट इज व्हॉट ऑब्जेक्ट इज. इट इज ऑफ इन्स्टन्स ऑफ क्लास. सो लेट अस ट्राय टू राईट वन क्लास इन पायथन, राईट. सो तो कसा केला जातो, तो करण्यासाठी आपण जाऊया पायथन 5 डे 5 मध्ये, पायथन मध्ये डे 5, आणि इथं म्हणतोय मी स्टुडंट एस कॅपिटल डॉट पी वाय, वाय कॅपिटल. इथं एक रूल आहे, जे whenever you are writing a class, class name must be capital. म्हणजे कॅपिटल, पूर्ण कॅपिटल नाही आहे, इट मस्ट स्टार्ट विथ कॅपिटल लेटर. इफ देर आर मल्टिपल वर्ड्स, देन प्रत्येक पहिलं कॅरेक्टर ऑफ मल्टिपल वर्ड्स काय असलं पाहिजे, कॅपिटल असलं पाहिजे, राईट. इथं जाऊन म्हणायचं क्लास स्टुडंट कर्ली कोलन, कर्ली ब्रॅकेट वगैरे द्यायची गरज नाही, कोलन. यस. नेक्स्ट काय, याच्यामध्ये आपण व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो, इथं व्हेरिएबल डिक्लेअर करायची गरज नाही. डेफ अंडरस्कोर अंडरस्कोर इनिट, राईट, डेफ अंडरस्कोर अंडरस्कोर इनिट आणि सेल्फ. सो व्हॉट इज दिस, मी शिकवत चाललोय. व्हॉट इज दिस, दिस इज अ कन्स्ट्रक्टर. काय आहे, कन्स्ट्रक्टर. ओके. इन पायथन वी राईट constructor with name underscore underscore init underscore underscore. It receives at least one parameter, and that is what, self. Self keyword represents current object. Okay, self keyword काय करतोय, करंट ऑब्जेक्ट रिप्रेझेंट करतो. जसं आपण धिस कीवर्ड वापरतो, धिस कीवर्ड, राईट, तसं इथं आपण सेल्फ कीवर्ड वापरतो. धिस कीवर्ड वापरतो जावामध्ये, सी शार्प मध्ये, राईट. तर इथं आपण काय करतोय, सेल्फ असा कीवर्ड वापरतो, तो कंपल्सरी आला पाहिजे. ओके. देन वी डिक्लेअर व्हेरिएबल्स, इनसाइड कन्स्ट्रक्टर ओनली, किंवा इनसाइड अंडरस्कोर अंडरस्कोर इनिट मेथड. हाऊ, इथं म्हणायचं सेल्फ डॉट रोल नंबर इज इक्वल टू 0, सेल्फ डॉट नेम इज इक्वल टू ब्लँक, सेल्फ डॉट स्कोर इज इक्वल टू 0. काय केलं आपण, व्हेरिएबल डिक्लेअर केले आणि त्यांच्यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू असाइन करून ठेवल्या. नाऊ व्हॉट, नाऊ लेट अस राईट अवर ओन मेथड्स, राईट. कोणती, दोन मेथड लिहूया आपण, एक युजर कडून माहिती घेणारी आणि एक माहिती डिस्प्ले करणारी. मग इथं म्हणतो डेफ गेट, आणि ह्याला कंपल्सरी पहिला ऑब्जेक्ट आला पाहिजे. काय केला आला पाहिजे, एक पॅरामीटर आलाच पाहिजे, सेल्फ नावाचा. आता काय म्हणायचं, सेल्फ डॉट रोल नंबर इज इक्वल टू इंटीजर इनपुट एंटर रोल नंबर कोलन एंटर. सेल्फ डॉट नेम इज इक्वल टू इनपुट एंटर नेम कोलन. सेल्फ डॉट स्कोर इज इक्वल टू फ्लोट इनपुट एंटर स्कोर कोलन. काय केलं आपण, युजर कडून माहिती घेण्यासाठी एक फंक्शन मेथड लिहिलं, सॉरी फंक्शन सवय लागल्या, मेथड डेफ टू सेल्फ एंटर. इथं म्हणतोय मी प्रिंट रोल नंबर इज इक्वल टू कॉमा सेल्फ डॉट रोल नंबर, प्रिंट नेम इज इक्वल टू कोलन कॉमा सेल्फ डॉट नेम, प्रिंट स्कोर कोलन प्लस सॉरी कॉमा सेल्फ डॉट स्कोर. डन. सेल्फ डॉट स्कोर. मी स्वतःहून खूप ऑब्जेक्ट ओरिएंटेड पायथन प्रोग्रामिंग करत पण नाहीये, त्याची इतकी गरज लागत नाहीये, आपण सिस्टीमचे जास्तीत जास्त वापरतो, पण आपल्याला त्या गोष्टी कळू देत यासाठी आपण काय करूया, समजून घ्या. आता जातो आणि या प्रोग्रामला मी डायरेक्टली रन करतो, काहीही आउटपुट येणार नाही. का, कारण क्लास लिहून काही उपयोग नाही आहे, क्लास लिहून काही उपयोग नाही आहे. का, कारण क्लास, समजा एक्झाम्पल घ्या, मी काय केलं, एक नवीन कोर्स लॉन्च केला आहे गॅप मध्ये. ओके, कोणता करूया आपण, चला
AI नावाचा कोर्स तयार केला. कोर्स म्हणजे काय केला, एक सब्जेक्ट तयार केला ना, राईट. क्लास अनाऊन्स केला, एक AI नावाचा क्लास आयग्यामध्ये चालू केला. येस. एक पण ऍडमिशन झालं नाही, एक पण ऍडमिशन झालं नाही. मग तो क्लास चालू होईल का? तो क्लास डिक्लेअर करून उपयोग आहे का? नाही. क्लास तयार करून ठेवलाय, कोर्स तयार करून ठेवलाय, पण ऍडमिशन एक पण नाही. मग तो काय उपयोगाचा आहे का? नाही. तो एक उपयोगाचा नाही. म्हणजे काय? जो पण त्याच्यामध्ये ऍडमिशन होत नाही तोपर्यंत. मग इथं पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये क्लासचा उपयोग तोपर्यंत नाही आहे जोपर्यंत त्याचा आपण ऑब्जेक्ट तयार करत नाही. हाऊ टू क्रिएट ऑब्जेक्ट? टू क्रिएट ऑब्जेक्ट आपण आपण हे क्लास संपल्यानंतर खाली एंटर एंटर मारतोय आणि त्याची अलाइनमेंट कुठे आली पाहिजे? क्लासच्या लाईन मध्ये, म्हणजे क्लासच्या आपण बाहेर पडलेलो आहे. हाऊ टू क्रिएट ऑब्जेक्ट? येस, वी हॅव टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ क्लास. कसं करायचं आहे? मी म्हणतोय S1 इज इक्वल टू, S1 म्हणजे आपल्या ऑब्जेक्टचं नाव, इज इक्वल टू स्टुडंट चालू बंद. स्टुडंट. काय केलं बघा, S1 इज इक्वल टू स्टुडंट कौंस चालू कौंस बंद. सर इथं न्यू कीवर्ड वापरतोय का? नाही. पायथन मध्ये गरज नाहीये न्यू कीवर्ड वापरायची. सर इथं कंसामध्ये काय सेल्फ पाठवायचं का? नाही, तो इंटरनली घेऊन जातो आतल्या. सर इथं स्टुडंट इज इक्वल टू म्हणायचं का? अरे गरज नाही आहे. फक्त म्हणायचं ऑब्जेक्टचं नाव इज इक्वल टू स्टुडंट, इज इक्वल टू स्टुडंट. तर आता मी सगळ्यात खतरनाक एक गोष्ट तुम्हाला समजावून सांगणार आहे. वेन दिस लाईन्स वेन दिस लाईन्स गेट्स एक्झिक्युटेड, रॅम मध्ये काय घडतं ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार. त्यासाठी जातो मी पेंट मध्ये. ओके, मी आलेलो आहे पेंट मध्ये. ओके, येस. पेंट मध्ये जाऊया आपण. जेव्हा ही लाईन रन होते, ओके, त्याला काय होतं? हा कन्स्ट्रक्टर काही कामाचा नाही, उपयोगाचा होत नाही. ओके, लिहिला जातो. इथं काय होतं? एक मेमरी स्पेस असाइन होतो. कुणासाठी? क्लाससाठी. क्लासचं नाव काय? स्टुडंट. स्टुडंट या क्लाससाठी मेमरी स्पेस असाइन होतो. आणि याच्यामध्ये 3 मेथड तयार होतात. एक इनिट मेथड तयार होते, एक गेट नावाची मेथड तयार होते, आणि एक शो नावाची मेथड तयार होते. दॅट्स ऑल. याच्या आतमध्ये काही होत नाही, राईट. आतला कोड आहे, पण एकही व्हेरिएबल डिक्लेअर होत नाही. मग जेव्हा आपण ही लाईन रन करतो, S1 इज इक्वल टू स्टुडंट, त्यावेळेला मेमरीमध्ये एक स्पेस तयार होतो. त्याचं नाव काय होतं? S1. आणि त्याचा टाईप काय आहे? त्याचा टाईप आहे स्टुडंट. मग काय होतं? आता S1 चा स्पेस किती असणार आहे? S1 चा स्पेस असणार आहे 3 व्हेरिएबल. तो काय करतो? 3 व्हेरिएबल तयार करतो. एक आहे रोल नंबर, एक आहे नेम, आणि एक आहे स्कोअर. ओके, डन. आणि आणि काय होतं? कन्स्ट्रक्टर ऑटोमॅटिकली कॉल होतोय. ओके, init method init method is automatically called by system itself when object is initialized. इनिशियलाइज म्हणजे काय? ऑब्जेक्टला स्पेस दिलेला आहे. आणि पायथन मध्ये डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन एकदमच होतं. इनिशियलायझेशन झालेलं आहे. मुवमेंट काय झालं? इथं आलं. मग काय झालं? इथून डायरेक्टली कॉल गेला कोणासाठी? या मेथडला, इनिट मेथडला. कुणासाठी? या ऑब्जेक्टसाठी. पण ही तर मेथड स्टुडंट या क्लासच्या आतमध्ये आहे. मग कशी कॉल होणार आहे? मग ह्या व्हॅल्यू कशा होणार आहेत? राईट. ह्या व्हॅल्यू होण्यासाठी आपण सेल्फ हा कीवर्ड वापरतो. सेल्फ डॉट रोल नंबर. मग काय झालं? इथं गेला, आणि इथं तुम्हाला इथल्या व्हॅल्यू ऍक्सेस करायसाठी काय करणार आपण? सेल्फ असं म्हणणार. मग ही लाईन रन झाली, सेल्फ डॉट रोल नंबर. सेल्फ म्हणजे कोण? S1 साठी कॉल आहे. मग रोल नंबर कुठे आहे? इथं आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा 0. नेम साठी ब्लँक, स्कोअर साठी 0. अशाच मध्ये इनिशियलाइज झालं. मग आपण काय केलं? नेक्स्ट लाईनला जाऊन सांगितलं S1 डॉट गेट. म्हणजे काय? आता या S1 ऑब्जेक्ट साठी गेट मेथड कॉल कर. मग हा गेला. सर इथं इथले व्हेरिएबल कसे कॉल होणार? सेल्फ म्हणजे काय? ज्याच्यासाठी कॉल केलाय त्याच्यासाठी. मित्रांनो S1 डॉट गेट. आणि मग काय करायचं आहे? परत याच्यासाठी आपण ही मेथड कॉल करतोय S1 डॉट शो. ती कशी करायची? S1 डॉट शो कौंस चालू कौंस बंद. आणि आता जाऊया आपण रन करून बघूया प्रोग्राम काय होणार आहे. आला बघा रोल नंबर. मी दिला रोल नंबर 1, नेम दिला अभिजित,
स्कोअर दिला 91%, 95%. आणि इथं बघा काय आलेलं आहे, इथं आपलं रोल नंबर, नेम आणि स्कोअर ऑटोमॅटिकली प्रिंट झालेला आहे. ऑटोमॅटिकली म्हणजे काय, वी कॉल धिस ऑब्जेक्ट, राईट. आणि सर समजा मी गेट कॉल करायचं राहिलं तर, गेट कॉल केलाच नाही, कमेंट करा. आणि आता रन करून बघा काय येईल, 0 ब्लँक आणि स्कोअर. का, कारण तुम्ही इथं इनिशियलाइज केलं आहे. सिंपल आहे का सगळ्यांना? येस, सगळ्यांनी मेसेज करा, वॉज दॅट सिंपल. सगळ्यांनी टाईप करा एस, सिंपल. एस फॉर सिंपल. एस फॉर सिंपल. व्हेरी गुड. एस फॉर सिंपल. खूप सिंपल आहे, राईट. आणि एवढं जरी तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये जमलं, तरी तुम्ही एआय मध्ये जाऊ शकता. ओके, एआय मध्ये जाऊ शकता. का, कारण एआय मध्ये आपण स्वतःचे क्लासेस फार कमी लिहितो, आपण मॅक्सिमम वापरतो कुणाचे, सिस्टीमचे, कोणी बनले त्यांनी. मग सर एवढंच आहे का ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये? नाही, अजून खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत. ओके, तर खूप साऱ्या कन्सेप्ट म्हणजे कोणत्या कोणत्या, तर बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ क्लास ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या आहेत. तर आपण म्हणतो बेसिक कन्सेप्ट ऑफ किंवा बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स, बेसिक कन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. नंबर 1 आहे क्लास अँड ऑब्जेक्ट, जे आपण बघितली. क्लास अँड ऑब्जेक्ट इथंच लिहून टाकतोय. ओके, ही तर लिहायला लागेलच कंपल्सरी. नंबर 2 व्हेरी इम्पॉर्टंट आहे, तिला म्हणतो आपण डेटा ऍब्स्ट्रॅक्शन अँड एनकॅप्सुलेशन. ऍब्स्ट्रॅक्शन अँड एनकॅप्सुलेशन. ओके. ओके, तर ह्याच्याबद्दल मी डिटेल जाणार नाही आहे, मी फक्त तुम्हाला थिअरॉटिकली कन्सेप्ट सांगेन, कारण मी पर्सनली जास्त डेव्हलप करत नाही आहे पायथन मध्ये. ओके. नंबर 3 इनहेरिटन्स. इनहेरिटन्स, यस, इट सपोर्ट्स हिअर. नंबर 4 आहे पॉलिमॉर्फिझम. अजून काय राहिलं का बघा, डेटा ऍब्स्ट्रॅक्शन एनकॅप्सुलेशन, आपण ह्याला असं फोडू पण शकतोय. नंबर 3, ही 4 आणि ही 5. किंवा क्लास आणि ऑब्जेक्ट इतकी महत्वाची नाही, नंबर 1, नंबर 2, नंबर 3 आणि नंबर 4. तर ह्या 4 फार महत्वाच्या गोष्टी आहेत प्रोग्रामिंग मध्ये. जर तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी करत असाल, जेव्हा पण इंटरव्ह्यूला जाल, त्याला ह्या तुम्हाला तोंडपाठ पाहिजेतच. तोंडपाठ पाहिजेतच. ओके, तर याचं मी थेरॉटिकली एक लेक्चर रेकॉर्ड केलं होतं, ते तुम्हाला कदाचित युट्यूब चॅनलवर मिळून जाईल. जर मिळालं नसेल तर मी तुम्हाला ते पर्सनली नंतर युट्यूब चॅनलवर अपलोड करून, असेल तर चेक करून तुम्हाला मी शेअर करतो, नसेल तर वेळ मिळाला की ते मी रेकॉर्डिंग करून अपलोड करतो. वॉज दॅट क्लिअर टू एव्हरीवन? सगळ्यांना तो कन्सेप्ट कळाले का बघा? येस, आय एम वेटिंग फॉर मेसेज. टाईप सी फॉर क्लिअर. टाईप सी फॉर क्लिअर. Yes, thank you very much. So this was all about 5 days bootcamp for all of you. This was the plan. मी तुम्हाला एवढं शेअर करायचं होतं. Now for next 10-15 minutes, I want to answer your questions. जर काही क्वेश्चन्स असतील तर आपण त्याच्यावर डिस्कस करू. ओके, आणि खूप टेक्निकली डीप जाऊ नका सर, ह्यातली कन्सेप्ट सांगा असं म्हणून. ओके, वर मी तुम्हाला सांगेन. येस, पॅरामीटर्स म्हणून सेल्फ का वापरतो? पायथनचा रूल आहे, कंसामध्ये पाठवताना सेल्फ पाठवायचंच आहे प्रत्येक मेथडला. देर इज नो ऑप्शन. न पाठवता चालतच नाहीये. कारण का, तो इंटरनली जातो. इथं आपण पाठवलं नाहीये बघा. इथं आपण पाठवलं का? कुठंच नाही पाठवलं. S1 डॉट गेटला सुद्धा पाठवलं नाही. तो आतल्यात पाठवतोच, म्हणजे मी पाठवणारच आहे ना. हा काय म्हणतोय, पायथन म्हणतोय जेव्हा पण तुम्ही ऑब्जेक्ट साठी कॉल कराल तर मी पाठवणारच आहे. मग इथं रिसिव्ह तरी करायला पाहिजे ना. मग इथं रिसिव्ह कुठल्या नावानं करणार? राईट, मग सेल्फ नावानं करायचं. असा हा रूल आहे. ओके, गुड. ठीक आहे, तर काही क्वेश्चन्स असतील तर विल डिस्कस ऑन दॅट, आणि मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे, पॅरामीटर वॉज क्लिअर. इट इज मॅन्डेटरी, असं म्हणा की नियम लावलेला आहे. राईट, तो नियम फॉलो करत जायला पाहिजे. येस, विल टेक 10-15 minutes क्वेश्चन्स अँड देन आय विल स्टार्ट डिस्कसिंग ऑन रोड मॅप. तर तो मी एक अर्धा पाऊण तासामध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यावर काही क्वेश्चन्स असतील तर मी त्याचे पण आन्सर द्यायला आणले राहील, आणि त्यानंतर मग आपण
थांबू. सर्टिफिकेट कसं घ्यायचं आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर समजावून सांगेन. येस, आय एम वेटिंग फॉर युअर क्वेश्चन्स. येस, क्वेश्चन टाईप करा. पहिल्यांदा वाटलं तर हँड रेज करा की येस मी क्वेश्चन विचारत आहे, टाईप करत आहे. तर काही क्वेश्चन्स नसतील तर उगाच वेट करत बसायला नको. यू कॅन रेज युअर हँड. येस, आशुतोष म्हणतोय की सर आपण कोड समजून कसा घ्यायचा आणि काय करायला हवं ते कसं ओळखायचं प्लीज सांगा. ओळख. ओके. ओके, गुड. व्हेरी गुड. आशुतोषचा पहिला क्वेश्चन आहे की सर थिंकिंग कसं वाढवायचं कोडिंगचं. व्हेरी गुड. गुड क्वेश्चन. मानसीचा क्वेश्चन आहे सर एम एल मध्ये ओपी कसं इम्प्लिमेंट करायचं. ओके, गुड. चला टाका, क्वेश्चन टाका, कंबाईन करत जाऊ आपण. येस, चला सगळ्यांनी क्वेश्चन्स लिहून टाका पटापट. देन आय विल बी एक किमान अजून एक दोन क्वेश्चन येऊ देत, मग त्यांना सगळ्यांना कंबाईन करून आपण जाऊ आपण. येस, आदित्य आज सर ओपी लक्षात नाही राहत, विसरतं. बरोबर आहे, गुड. सर एआय ला सीपीपी लँग्वेजच्या क्लासची नीड आहे का. ओके. अनाकोंडा रिलेटेड इन्फॉर्मेशन द्या. व्हेरी गुड. यस, थँक्यू. तर 4-5 क्वेश्चन आलेले आहेत. मी स्टार्ट करतोय आणि बाकीचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही इथं टाकत चला. थँक्यू, थँक्यू फॉर क्वेश्चन्स. ओके. एआय एम एल मध्ये एका वेळी इम्प्लिमेंट करता येईल का. एआय अँड एम एल मध्ये. ओके, ठीक आहे, गुड. व्हेरी गुड. येस. तर सगळ्यात पहिला प्रश्न की सर लॉजिक वाढवायचं आहे, लॉजिक इम्प्रुव्हाइज करायचं आहे, लॉजिक इम्प्रूव्ह करायचं आहे. येस. तर हा प्रश्न असा आहे की सर मला डोले शोले आले पाहिजेत, माझी पर्सनॅलिटी अशी दिसली पाहिजे एकदम खतरनाक. मी पहिल्या दिवशी जिमला गेलो आणि एका संध्याकाळी पण माझ्या आज सकाळी गेलो, 1 तासाचा वर्कआउट केला, 2 तासाचा वर्कआउट केला. सर मी 5 तास दिवसभर व्यायाम करतो, आज संध्याकाळी माझे तब्येत एकदम वर येणार का. तर याचा आन्सर आहे नो. नो. येस. आता बऱ्याच मुली आहेत, मी नेहमी प्रश्न विचारतो माझ्या काही आता काही मुलींना हसू येईल की सर इथं पण तो प्रश्न विचारला का म्हणून. एक सिंपल प्रश्न विचारतोय, मुलींना विचारायचा आहे, मुलांनी पण त्याचा आन्सर द्या. समजा तुम्हाला आता सांगितलं की तुम्हाला भाकरी बनवायला शिकायचं आहे, भाकरी बनवायला शिकायचं आहे. ओके, भाकरी बनवायची आहे. ओके. मग मला मी अभिजित म्हणून म्हणतोय, अभिजितला आला राग. अभिजित मला भाकरी शिकायचं आहे, दाखवत होता. सकाळी उठलो, आवरलं, आंघोळ वगैरे केली आणि गेलो किचन मध्ये. भाकरीच्या पिठाचं भांडं घेतलं, भांडं म्हणजे डबा घेतला आणि ठरलं आज 100 भाकऱ्या करणार. खरं मी काय करणार, आज भाकरी शिकणारच. तुमच्यातल्या किती जणांना वाटतंय की आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी जर करत गेलो तर संध्याकाळी मी एक्सपर्ट भाकरी बनवू शकेनच. किती जणांना वाटतंय. येस म्हणा ज्यांना वाटतं की मी संध्याकाळपर्यंत शिकेन, आणि ज्यांना वाटतं की नाही सर एकाच शक्यच नाही त्यांनी नो टाईप करा. हम्म. तर बऱ्याच जणांचा आन्सर नो आहे आणि काही जण म्हणतात येस. ओके. तर ह्या केसमध्ये 99% टाइम्स आय विल नॉट बी एबल टू बिकम परफेक्ट. मी शिकेन. ओके. बेसिक गोष्टी शिकेन पण परफेक्ट नाही होणार. याचं रिझन काय आहे सर. दोन गोष्टी आहेत. एक, मी केलं पाहिजे, मी शिकलं पाहिजे. लॉजिकली बघा सगळ्या गर्ल्स मला वाटते हे करतील की दररोज सर 4-5 भाकऱ्या बनवूया आपण घरात, जेवढे खातात तेवढे, कारण त्याचा वापर पण झाला पाहिजे ना. मी भाकऱ्या बनवून शिकलोय पण भाकऱ्या खाणार कोण माझ्या दिवसभर त्या खराब केलेल्या. राईट. मग इथं इम्पॉर्टंट क्वेश्चन काय आहे, इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे सर. एक पुढचे 15 दिवस तुम्ही डेली डेली काय करत चला, थोडं थोडी थोडी 4-5 भाकऱ्या बनवायला शिका. एक पुढच्या 15 दिवसामध्ये तुम्ही एक्सपर्ट बना.
राईट, एक्सपर्ट बनाल. कसं बनाल? कारण का इम्पॉर्टंट पॉइंट आहे कन्सिस्टन्सी, प्रॅक्टिस. मग सर लॉजिक कसं ठेवायचं? अरे काहीच लक्षात राहणार नाही. ओके, तर आज आज आमच्या ऑफिसमध्ये एक सर आहेत, आमची चर्चा चालू होती की सर, नाव ही इज लर्निंग मशीन लर्निंग. ओके, ते मशीन लर्निंग शिकतात आमचे सर आता. तर ते म्हणाले की सर, मला सगळं समजलंय, म्हणजे ज्याला मी काम करायला जातोय, प्रोजेक्ट करायला जातोय, त्याला वाटतं की अरे हे आठवालंय मला, पण त्याचा सिंटॅक्स आठवत नाही. मला परत मागे जाऊन बघायला लागतंय. मी म्हटलं ठीक आहे ना सर, मागे जाऊन बघायचं परत आणि परत कोडिंग करायचं, नो प्रॉब्लेम. ओके, मी स्वतः ज्याला पण मशीन लर्निंग शिकवतो, डीप लर्निंग शिकवतो, एआय मधल्या गोष्टी शिकवतो, किंवा इव्हन फुल स्टॅक डेव्हलपमेंट मधल्या गोष्टी शिकवतो, त्याला मला पण विसरलेल्या गोष्टी असतात. मला फक्त लॉजिक लक्षात असतं, ह्याच्या पाठीमागे हे थिंकिंग आहे, थिंकिंग लक्षात असतं. राईट, सिंटॅक्टिकल लक्षात नसतं. आणि हे मला लक्षात नाही आहे, माझा टोटल 14.5-15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. जस्ट इमॅजिन, 14 वर्षाच्या एक्सपिरियन्स सुद्धा मला लक्षात राहत नाही आहे. तुमच्या काल आहे, तुमच्या काल आहे, नाही राहणार. इट इज नेव्हर पॉसिबल. इट इज नेव्हर पॉसिबल. लक्षात ठेवायचा प्रयत्न पण करू नका. लक्षात ठेवायचा प्रयत्न करू नका. लक्षात ठेवण्यासाठी एकच ऑप्शन आहे, करत जा, करत जा, करत जा, करत जा, करत जा, त्याला तुम्हाला आठवेल. कसं आठवेल? आता तुम्ही ऑलरेडी टू व्हीलर चालवायला शिकलेला, राईट, आणि काही वर्षाला तुम्ही गाडी चालवताय. किती जणांच्या लक्षात राहतं रे, अरे मला गिअर टाकण्यासाठी क्लच दाबावा लागतो? नाही लक्षात ठेवायची गरज. ऑटोमॅटिकली गोष्टी घडतात. ऑटोमॅटिकली पायातला ब्रेक लागतो. समोरून अचानक एक माणूस आला, अचानक आपण खट्टीशी सगळ्या गोष्टी दाबतोय आणि गाडी थांबवतो. तुला त्या लक्षात ठेवायची गरज आहे? नाही. इट बिकम्स, इट बिकम्स काय म्हणता येईल आपला, हे तुमच्या अंगवळणी पडतं, अंगवळणी. राईट. तर आजच मी एक प्रोजेक्टवर काम करत होतो. ओके, तर त्याच्यामध्ये मला आता वेब डेव्हलपमेंट करून खूप दिवस झाले. मी वेब डेव्हलपमेंट आता कमी केलं, आता मी एआय कडे जास्त काम करतोय, कारण मार्केट सगळं एआय मागायला, राईट. मग माझा एक्सपर्टी आहे ती वेब डेव्हलपमेंटची. पण मी काही दिवसानंतर ज्याला आज कोडिंग चालू केलं, मला पहिल्यांदा वाटलं अरे आज मला जमणार आहे की नाही कोडिंग करायला. पण मी ज्याला कोड उघडला आणि चालू करायला गेलो, त्याला मला ऑटोमॅटिक गोष्टी क्लिक होत गेल्या, अरे हे तर असं लिहायचं, हे असं लिहायचं, हे असं लिहायचं, वर्कआउट होत गेलं. आणि मी जवळजवळ 2 ते 3 दिवसाचं काम आज 2 ते 3 तासामध्ये केलं, विथ हेल्प ऑफ एआय. आणि बेटर वेने केलं, एआय वापरत गेलो. आता एआयला डायरेक्ट म्हटलं नाही की मला हे घे, हा काम करून दे, नाही. मी त्याला सांगितलं की मला हे तर हे पाहिजे, तेवढं करून दे. मला पहिल्यांदा क्लॅरिटी होती मला काय पाहिजे, आणि मी त्याला दिलं. ओके, तो लॉजिक इम्प्रूव्ह करण्यासाठी दोनच गोष्टीची गरज आहे. एक आहे, ऍक्च्युली तीन गोष्टी म्हणता येईल. काय? एक पाहिजे इंथुझियाझम, ENTHUSISM, SIASM. ओके, स्पेलिंग जर चुकला असेल समजून घ्या. इंथुझियाझम म्हणजे काय? उत्साह पाहिजे, उत्साह. नेहमी त्याच त्याच आनंदाने उठलं पाहिजे, उत्साह, इंथुझियाझम. नंबर दोन काय पाहिजे? निश्चय पाहिजे आहे, म्हणजे काय? डिटर्मिनेशन, डिटर्मिनेशन. निश्चय पाहिजे आहे की नाही मला इथं पोचायचं आहे, थांबून चालणार नाही. 1 जानेवारीला भरपूर जण जिमला गर्दी असते बघा. जिम वाले म्हणतात सर जरा थांबा, नवीन वाले हौशी लोक आलेले आहेत, आठवड्यानंतर तुम्ही या परत रेग्युलर. का? त्याला माहिती आहे काय, हे 8 दिवस करणार तर निघून जाणार. डिटर्मिनेशन नाही हो, फक्त उत्साह आहे, चला मला करायचंय, मला करायचंय, करायचंय. काय तर नवीन केलं पाहिजे ना, संकल्प असला पाहिजे. संकल्प करतात आणि म्हणतात तब्येत वाढवणार आहे, 5 दिवस जातात, 5व्या दिवसापासून बंद, 5 दिवस खूप झाले. आणि नंबर सी, कोण? उत्साह, निश्चय आणि धैर्य. पेशन्स पाहिजे, पेशन्स. की यस सर, आय विल बी डुईंग इट. पहिल्या दिवशी मला डोले शोले आले नाहीत, पण मी जातोय. 3 महिने, 4 महिने, 5-6 महिने, 6 महिन्यात लक्षात येतंय की यस, झालेला आहे. राईट. तर हा एक श्लोक येतोय हे आपल्या कल्चरमध्ये, उत्साहात निश्चयात धैर्यात तत्त कर्म प्रवर्तनात. तुम्ही जे पण कराल ना, ते उत्साहामध्ये करा, राईट, निश्चयानं करा, आणि धैर्य ठेवून ठेवा, करा काय, पेशन्स ठेवून करा. एका दिवसात अचानक कोडर होणार नाही तुम्ही, राईट. हा, डिफरन्स राहील, राईट. काही लोक एका दिवसामध्ये भाकरी बनवायला शिकतील ना, काही लोक स्पेशल लोक असतात, राईट. का? त्यांना ते ऑलरेडी काही त्या पद्धतीच्या गोष्टी केल्या असतात त्यांनी. तसं एक माझा मित्र आहे, तो मला परवा जोक सांगत होता, राईट. तो काय सांगत होता जोक,
की रात्री 2 वाजता आमच्याकडे गेस्ट येणार होते. ओके, रात्री 2 वाजता त्यांना आणायला जायचं होतं. आणि आम्ही दोघंच मित्र होतो. ओके, त्याचं पण नाव अभिजित आणि प्रशांत नावाचा मित्र, दोघं जण मित्र. तो म्हणला की अरे, आम्हाला दोघांना पण गाड्या मारायला नव्हत्या, 4 व्हीलर, मोठी गेस्ट आणायची होती. राईट. मग रात्री 2 वाजता स्वतःची गाडी पण नव्हती, ओळखीच्या व्यक्तीची गाडी घेतली. आणि एक अर्धा तास ग्राउंडवर रात्री 1:30 वाजता गाडी फिरवली. 1:30 वाजता रात्री ग्राउंडवर. आणि गेले आणायला रेल्वे स्टेशनला व्यक्तीला. आणि घेऊन घरी आले अर्धा तासाच्या प्रॅक्टिसमध्ये. मग मी म्हटलं अरे कसं काय शक्य आहे, मी कितीतरी महिन्याला शिकवलंय 4 व्हीलर. ओके, पण तरी पण मला एवढी एक्सपर्टी नाही आहे. तर तो म्हणला, मग मला क्लिक झालं, अरे ही स्पेशल पर्सन का, कारण ह्याचं 2 व्हीलर शिकण्याचं पण मी ऐकलं होतं. तर डायरेक्टली 2 व्हीलर काढल्याने जमा लागली त्याला. राईट. काही स्पेशल केस असतात, काही स्पेशल लोकांचा स्वतःवरचा कॉन्फिडन्स जास्त असतो. ओके, ओव्हर कॉन्फिडन्स म्हणते मी, कॉन्फिडन्स चांगला असतो, जास्त असतो, आणि ते त्याच्यातून राईट. तर काही लोक एकदम इम्प्रोवाइज होतील, त्यांचं मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग असेल. ओके, प्रत्येक गोष्टीला व्हाय, हाऊ हे प्रश्न विचारत असतील ते. राईट. अँड देन दे आर एबल टू राईट इट. ओके, एबल टू लर्न कोडिंग व्हेरी फास्टली. राईट. त्यासाठी आपल्याला डेव्हलप करायला लागेल. राईट. आणि ते एक एक्झाम्पल पण आहे. सर नेहमी हुशारच असावं लागतं का? नाही. आपण कासव जरी असलो तरी चालतं. ससा आणि कासवाची गोष्ट आपल्याला माहिती नाही असं आहे का कोण आपल्याकडं? नाही आहे. सर फक्त चालत राहा, चालत राहा, चालत राहा. हो, हो. व्हाल. राईट. जर तुमच्या ह्या प्रश्नावरून मला माझं इंजिनिअरिंग आठवलं एक्सप्लेन करताना. पूर्ण माझ्या वर्गामध्ये आम्ही तिघं ते चौघ जण खतरनाक कोडर होतो. खतरनाक म्हणजे एक चांगले कोडर होतो आम्ही, म्हणजे नोन होतो की अरे याने हे कोड करू शकतात भरपूर चांगला. मग पण वर्गामध्ये 70 जण, 17 ते 4 जण जॉब लागला का? नाही. सगळ्यांना जॉब लागला. त्यातले काही जण नॉन आयटी फील्ड मध्ये गेले वगैरे, ठीक आहे. पण आता मला हसू येतं, किंवा मला ते हसून सांगतात, अभिजित तुझं बघून कोड कॉपी करायचं. इट इज जेन्युइन स्टोरी. मलिनाथ नावाचा माझा फ्रेंड आहे. ही कॉल्ड मी फ्यू डेज बिफोर. आणि तो म्हणला की अरे अभिजित तुला आठवतंय का, तुझा कोड बघून आम्ही कॉपी पेस्ट करायचो. अँड नाव आय एम .NET डेव्हलपर. आणि फक्त पॅकेज आहे 26 लाखाचं. तो हसून सांगत होता. मी त्याला म्हटलं अरे काय नसतं रे, एकदा कंपनीमध्ये काम चालू झालं की तुम्ही ऑटोमॅटिकली तयारच होता. आणि तो म्हटला होय. काय असतं, सुरुवातीला थोडंसं रिसर्च असतो. एकदा तुम्हाला पॅटर्न समजला त्या कंपनीच्या सॉफ्टवेअरचा, देन बऱ्यापैकी सेम गोष्टी इथं उचलून टाकायच्यात, फक्त लॉजिकल थिंकिंग करायचं, मांडायचं. अजून एक सिंपल प्रश्न विचारतो मुलींना मी. सिंपल मुलींसाठी मुलांना पण हा प्रश्न कळेल. असं झालंय का रे की तुम्ही सगळ्या प्रकारच्या भाज्या बनवायला ऑलरेडी शिकलात, सगळ्या प्रकारच्या भाज्या बनवायला शिकल्यात, भाजी ओके, सब्जी बनवायला शिकले सगळ्या प्रकारच्या, आणि आता काय केलंय, मगच मी ती भाजी परत करू शकतो? नॉट नेसेसरी. त्यांना एकदा माहित असतं की ह्या प्रकारची भाजी अशा पद्धतीने बनवायच्या, म्हणजे पालेभाजी या पद्धतीने बनवतात, या प्रकारची पालेभाजी या पद्धतीने बनवतात, या प्रकारची पालेभाजी या पद्धतीनं, फळभाजी ह्या पद्धतीने बनवली जाते, अँड सो ऑन. तेव्हा त्यांना एक प्रोसेस स्टँडर्ड फिट झाली की ते काय करतात, मग पुढे आईला विचारू शकतात, आई ही भाजी बनवायची आहे, कशी बनवू? जर पहिल्यांदा बनवू असेल तर आई सांगते अरे ही भाजी बटाट्याची भाजी बनवतो ना त्या पद्धतीने बनवू. ओके, गो फॉर इट. ते एक्सपेरिमेंट करत करत सक्सेसफुल बनतात. राईट. इज इट राईट ऑर रॉंग? गर्ल्स कॅन टेल मी. बरोबर आहे का? बरोबर असेल तर येस टाईप करा. येस गर्ल्स. राईट. मी थोडंसं एक्झाम्पल सिम्पल काही सांगालोय. राईट. तर नॉट नेसेसरी की मी सगळं करतो सर आणि मगच मला कंपनीमध्ये जॉब मिळेल. अरे कधीच शक्य नाहीये. कधीच शक्य नाहीये. राईट. एव्हरी टाइम यू हॅव टू लर्न न्यू थिंग्स. राईट. नेहमी तुम्हाला नवीन नवीन येणार आहे. आणि असं पण बऱ्याच वेळेला होईल की सर मी सेम इकडचा कोड इकडे दिला तरी पण रन होत नाही. अरे अजून बऱ्याच गोष्टी बघायच्या राहिल्या असतील, त्या पण बघा आणि त्या सॉल्व्ह करा. राईट. तर लॉजिक इम्प्रूव्ह करायचं आहे, लॉजिकवर इम्प्रूव्हाइज करायचं आहे. सर लक्षात राहत नाही, अरे दॅट इज ओके, लक्षात राहणारच नाही आहे. लक्षात राहणारच नाही आहे. लक्षात राहण्यासाठी ऍक्च्युली लक्षात राहणं महत्वाचं नाही आहे ना. महत्वाची गोष्ट काय आहे, मला पाहिजे त्याला आठवणं. मला पाहिजे त्याला आठवणं. आणि पाहिजे त्याला आठवतं कधी? सिंपल आहे. त्याच्याबद्दल तुम्ही नेहमी लक्षात ठेवताय, विचार करता त्याच्याबद्दल, त्यावेळेला तुम्हाला ते आठवेल ना. ती गोष्ट केली असेल परत तर. राईट. सो दिस इज अबाउट लॉजिक इम्प्रुव्हायझेशन. सर मग लॉजिक इम्प्रुव्हाइज करायसाठी ऍक्च्युली काय करायचं? ठीक आहे, माझ्यावर उत्साह आहे, पेशन्स आहे, डिटर्मिनेशन आहे, करू काय? काय नाही. जावा, पहिल्यांदा एक
रेग्युलर 100 प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. जे तुम्हाला मी दिलं होतं बघा पाय नेटिव्ह वेबसाईट वरचे, ते 100 प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. जावा चॅट जीपीटीला बनवा, मला एक 100 क्वेश्चन दे, ते 100 क्वेश्चन सॉल्व्ह करा. त्याला सांगा स्टेप बाय स्टेप वाले मला क्वेश्चन दे, मी ते समजून घेतो. गो फॉर इट. नेक्स्ट त्याच्यानंतर एकदा 100-150 क्वेश्चन हे सॉल्व्ह केले, देन गो फॉर लिट कोड प्रॉब्लेम. मी तुम्हाला सांगितलं लिट कोड, राईट, किंवा हॅकर रँक नावाची एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर जा. त्याच्यावरचे तेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू करा. तिथं असे प्रॉब्लेम्स आहेत जे इंडस्ट्रीला आले होते किंवा इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीचं लॉजिक आहे त्याच्या. मग तेवढं सॉल्व्ह करा. वाय नॉट. 100% तुम्ही ग्रोथ करा. राईट. इज दॅट क्लिअर युअर आन्सर? यस. सर पुढचा एक प्रश्न विचारला गेला की सर AI आणि ML आम्ही एकत्र करायचं आहे का? ओके. ML मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कसं इम्प्लिमेंट करायचं? ओके. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ML मध्ये, ML is not about writing classes. ML is about ML is about utilizing algorithms. अल्गोरिदम्स ऑलरेडी बनवलेले आहेत. ओके. खूप साऱ्या लायब्ररीज मध्ये अल्गोरिदम्स तयार आहेत. त्या अल्गोरिदमला घ्यायचं आणि त्याला आपला डेटा द्यायचा. पण तो डेटा नेहमी त्याला पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये तयार करून द्यावा लागेल. आणि तो तयार करण्याच्या प्रोसेसला म्हणतो आपण डेटा प्री प्रोसेसिंग. पण डेटा प्री प्रोसेसिंग इज नॉट अ जस्ट सिंगल वर्ड. त्याच्या आतमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्या आतमध्ये डेटा कलेक्ट करणं आलं, डेटा लोड करणं आलं, त्या डेटावर अनालिसिस करणं आलं, त्या डेटाला क्लिनिंग करणं आलं, त्या डेटाला फीचर इंजिनिअरिंग करणं आलं, त्या डेटाला ब्रेक करणं आलं, त्या डेटाला स्प्लिट करणं आलं. अशा बऱ्याच गोष्टी आल्या आणि ह्याला म्हणतो आपण डेटा प्री प्रोसेसिंग. राईट. तर आय विल शो यू वन बुक, जे मी आपल्या ML च्या सब्जेक्टला शिकवण्यासाठी मी एक बुक बनवलं आहे. राईट. स्वतः लिहिलेलं नाही आहे, चॅट जीपीटी वरून गोळा करून लिहिलेलं पुस्तक आहे. राईट. काय आहे पुस्तक? तर इथं आहे मशीन लर्निंग कोर्स नोट्स प्रिपेअर्ड बाय अभिजित गातडे, आयगॅप टेक्नॉलॉजीज. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आम्ही टाकलेल्या आहेत. ऑलमोस्ट हे एवढं बुक तुझं संपवलं ना, तर मशीन लर्निंग एक्सपर्ट तुम्ही होऊ शकता. इथं बघा काय केलं आहे. दिस इज अबाउट प्रिपेअरिंग डेटा. मग मशीनचा अल्गोरिदम ऑलरेडी आहे, त्याला घ्यायचं, त्याला म्हणायचं हे गेट नॉलेज. त्या मशीन लर्निंगच्या अल्गोरिदम मध्ये नॉलेज गेलं, तो म्हणतोय लॉजिक बिल्ड करतोय. म्हणजे काय? मॅथमॅटिक्सकल फॉर्म्युला असतात त्याच्यावर ते अप्लाय करतोय आणि तो तयार होतोय एक फॉर्म्युला सहित, स्वतःचा फॉर्म्युला म्हणजे काय? आपण शिकलो ना, A = B + C. मग B आणि C ची व्हॅल्यू माहित झाली की तुम्हाला A ची व्हॅल्यू काढता येते. राईट. म्हणजे तसे फॉर्म्युला, ते फॉर्म्युला तिथे अप्लाय होतात आणि ते तुम्हाला रिझल्ट देतात. राईट. तो काय करतो? तो इट बिल्ड्स प्रेडिक्शन मॉडेल अँड व्हेन एव्हर इट रिसीव्ह न्यू डेटा इट प्रेडिक्ट्स आउटपुट फॉर. मग ते किती अॅक्युरेट झालं हे वगैरे फाइंड करणं, हे सगळं मशीन लर्निंग देतं. ओके. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग वापरावं लागतं. म्हणजे काय? तर आपल्याला मशीन लर्निंगसाठी खूप साऱ्या लायब्ररीज लागतात. लायब्ररीज म्हणजे काय? ऑलरेडी कोणीतरी बनवलेल्या आहेत त्या. जसं की नंपाय नावाची लायब्ररी आहे, पांडास नावाची लायब्ररी आहे, सर मॅटप्लॉट आहे, सीबॉर नावाची लायब्ररी आहे, सर सायपाय नावाची आहे. राईट. आणि अशा खूप साऱ्या लायब्ररीज आहेत. आणि नंबर 5 एक लायब्ररी आहे सायकिट लर्न नावाची. ह्याच्यामध्ये सगळे अल्गोरिदम्स आहेत आणि हे सगळे मॅथमॅटिकल गोष्टी करण्यासाठी वापरतात. आणि इथं आपण अल्गोरिदम वापरतो. आता हे अल्गोरिदम म्हणजे काय आहेत? ह्याच्यामध्ये अल्गोरिदम म्हणजेच क्लासेस आहेत. क्लासेस डिफाईन केलेत आणि त्या क्लासचा आपण ऑब्जेक्ट तयार करतो आणि त्याला आपण त्याच्यातल्या मेथड्स कॉल करतो. राईट. आणि त्यालाच म्हणतो आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग वापरणं. आपण स्वतःचा क्लास मशीन लर्निंगच्या आतापर्यंत जेवढे पण मी प्रोजेक्ट केले त्याच्यामध्ये आपण एकदाही क्लास लिहिलेला नाही आहे. आणि मशीन लर्निंगचं प्रोग्रामिंग थोडंसं वेगळं आहे. इट इज नॉट की बाबा आपण एक फाईल तयार केली आणि त्याच्यामध्ये सगळा कोड लिहितो आणि मग रन बटन दाबतो. नाही. त्याच्यामध्ये आपल्याला एक एक लाईन रन करावी लागते. पहिल्यांदा ही लाईन रन करायचं, त्याच्यानंतर त्याचा आउटपुट काय तर ते बघायचं, त्याच्यानंतर पण त्याच्यावर प्रोसेस करायचं, पण त्याच्यावर प्रोसेस करायचं, असं प्रोसेस 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 आपण करत जातो. आणि मग एक 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 लाईन एक्झिक्यूट, मग आपण शेवटला त्याचा एक मॉडेल तयार करतो, म्हणजे एक एक्झिक्युटेबल फाईल तयार करतो. आणि त्या एक्झिक्युटेबल फाईलला आपण दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये वापरतो. दुसरा प्रोजेक्ट म्हणजे कोणता? वेब डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट असेल त्याच्यामध्ये आपण युटिलाइज करतो. राईट. सो आय थिंक दॅट क्लिअर्स युअर आयडिया अबाउट AI ML.
देर इज ओनली ऑप्शन प्रॅक्टिस हवी, जसं आदित्य म्हणला प्रॅक्टिस हवी. सर अॅनाकोंडा काय आहे? यस. तर ओके, काही मेसेज नवीन आहेत का? येस, फीचर इंजिनिअरिंग वगैरे दॅट इज अगेन पार्ट ऑफ AIML. त्याच्यामध्ये आपला एक खूप डिटेलमध्ये फीचर इंजिनिअरिंग म्हणजे जस्ट मशीन लर्निंगच्या अल्गोरिदमला सगळा डेटा लागतो नंबर फॉर्मॅटमध्ये. मशीन लर्निंगच्या अल्गोरिदमला सगळा डेटा लागतो नंबर फॉर्मॅटमध्ये. कारण का? इट इज मॅथमॅटिकल फंक्शन फॉर्म्युलाज आहेत. मॅथमॅटिकल फॉर्म्युलामध्ये नंबर्सच लागणार ना. पण ते नंबर्स मध्ये कसं डेटा कन्वर्ट करायचा, स्ट्रिंग वाला डेटा, अँड दॅट इज व्हॉट फीचर इंजिनिअरिंग इज. येस, आय थिंक आय वॉज, मी कशावर बोलत होतो आता, आय जस्ट फॉरगॉट. त्याच्या आधी मी कोणता पॉईंट घेतला होता. हम्म, हम्म, हम्म. काहीतरी क्वेश्चन विसरलो मी. काय होतं, काय बोलत होतो मी? हा, अॅनाकोंडा. थँक्यू. येस. तर आपण .py फाईल रन केल्याने पीवाय फाईल बनवल्याने रन करत नाही आपण पायथन मध्ये. आपण काय करतो पायथन मध्ये? नोटबुक तयार करतो. नोटबुक, नोटबुक म्हणजे काय? एक एक लाईनचा कोड आपण रन करतो. राईट, एक एक लाईन बाय लाईन कोड रन करतो. आणि तो लाईन बाय लाईन कोड रन करणं हे आपल्या .py फाईल मध्ये पॉसिबल नाही आहे. राईट. आणि सगळेजण बिझनेस करायला बसलेत का रे? IT फील्ड मध्ये सुद्धा सगळेजण फ्रीमध्ये नॉलेज द्यायला बसलेत का रे? फ्रीमध्ये सॉफ्टवेअर तयार करून द्यायला बसलेत का? ते पैसे कसे बनवणार? राईट. मग ते काय करतात? एक एक कंपनी आहे जिचं नाव आहे अॅनाकोंडा. कंपनीचं नावच आहे अॅनाकोंडा. ओके, जाऊन सर्च करा आपण अॅनाकोंडा. तर काय आहे? इथं लिहिलं बघा, अॅनाकोंडा इज ओपन सोर्स डेटा सायन्स अँड आर्टिफिशियल डिस्ट्रीब्युशन प्लॅटफॉर्म फॉर पायथॉन डेव्हलप्ड बाय अॅनाकोंडा INC. तर अॅनाकोंडा INC नावाची एक कंपनी आहे. अमेरिकन कंपनी, 2012 मध्ये चालू झालेली आहे. ती काय करते? इट इज अन ओपन सोर्स डेटा सायन्स अँड AI डिस्ट्रीब्युशन प्लॅटफॉर्म. राईट. या वेबसाईटमध्ये गेला तर इथं दिसेल की आपण काय करतोय? AI आणि डेटा सायन्सच्या लोकांसाठी टूल्स बनवतो, लायब्ररीज डेव्हलप करतो. मग यांचं आपण डाउनलोड करतोय, इन्स्टॉल करतो, नेक्स्ट 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 इन्स्टॉलेशन. आणि ते झाल्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला खूप सारे टूल्स वापरायला मिळतात. त्यातलं मी एक वापरतोय, त्याचं नाव आहे ज्युपिटर नोटबुक. तर आपण कमांड प्रॉम्प्ट मध्ये जायचं आणि इथं म्हणायचं ज्युपायटर, म्हणजे ज्युपिटर स्पेलिंग वेगळ्या पद्धतीने आहे, नोटबुक. एंटर मारलं तर इथं काय होतं? इथं आता हे सॉफ्टवेअर चालू होतं ज्युपिटरचं. आणि ते सुरू झाल्यानंतर माझ्याकडे गुगल क्रोम नावाचा जो ब्राउझर आहे, त्या ब्राउझरमध्ये एक पाथ उघडतो, लोकल होस्ट 8888. राईट. आणि याच्या आतमध्ये आपण काय करतोय? इथं बघा छान साऱ्या गोष्टी दिसतात तुम्हाला. काय दिसतंय? खूप सारे फोल्डर्स. आता इथं मी स्वतः अभ्यास करतो, ते माझे फोल्डर्स आहेत. कम्प्युटर विजन म्हणजे इमेज प्रोसेसिंग वर, डीप लर्निंग, LLM, मशीन लर्निंग, हे स्वतः माझ्या अभ्यासाचे फोल्डर्स आहेत. त्याच्या आतमध्ये गेलो आपण. त्याच्या आतमध्ये बघा, आता मशीन लर्निंगची आपली एक बॅच चालू आहे, मॉडिफाईड मध्ये जातो. जस्ट थोड्या वेळपूर्वी माझं लेक्चर झालं. इथं गेलो, याच्या आतमध्ये बघितलं तर तुमच्या इथं लक्षात येईल की सर इम्प्लिमेंटेशन. राईट. एक फाईल ओपन करून दाखवतो मला. इथे बघा, आपण नंपाय पांडास हे मॉडेल्स इम्पोर्ट करतोय, म्हणजे लायब्ररीज इम्पोर्ट करतोय. ओके. त्याच्यानंतर मग आपण डेटा लोड करतोय, त्या डेटाला डिवाइड करतोय, त्या डेटावर आपण प्रोसेसिंग करतोय. हे फीचर स्केलिंग मध्ये येतं. त्याच्यानंतर मग आपण डेटाला परत अजून एकदा डिवाइड करतोय. मग आपण अल्गोरिदमला बोलवतोय, म्हणजे कोण? क्लासचा ऑब्जेक्ट. इथं ऑब्जेक्ट तयार केला बघा, आणि त्या ऑब्जेक्ट मधली मेथड कॉल केली फिट नावाची. त्याच्यानंतर मग आपण परत एक्स्ट्रा गोष्टी करत गेलो, आणि इथं बघा रिझल्ट आला आहे. ओके. तर अशा पद्धतीने आम्ही काम करतो. ओके. तर आता इथं बघा एक एक्झाम्पल दाखवतो. प्रोजेक्ट तयार केला, आय थिंक कार प्राइस प्रिडिक्शन नावाचा प्रोजेक्ट आहे. इथे बघा काय केलंय. इथं 4 भागामध्ये प्रोजेक्टला डिवाइड केलाय. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4. सर नंबर 3 आणि हा नंबर 4. आणि मग त्याच्यानंतर मग रेग्युलर पायथॉनची फाईल तयार केलेली आहे, जी तुम्हाला मी इथे युजर्स नावाच्या फोल्डरमध्ये दाखवू शकतोय. अभिजित मशीन लर्निंग बॅच डॉट कार प्राइस प्रिडिक्शन. आणि इथं मी कमांड प्रॉम्प्ट परत उघडतो, कारण इथं काय केलं बघा. इथं मी इथं गेलो, इथं मॉडेल तयार केलेलं आहे. मॉडेल म्हणजे मशीन लर्निंगचं मॉडेल. त्याच्यासाठी हा कोड आहे, भरपूर काय काय. आणि इथं जाऊन शेवटला मी काय केलंय? शेवटला जाऊन म्हटलंय की ते मॉडेलला एक्सपोर्ट कर. एक्सपोर्ट PKL नावाची फाईल असते, ती एक्सपोर्ट केलं. ओके. आणि त्याला मग मी काय केलं, इथं ह्या app.py नावाची फाईल जी आहे, त्याला मी नोटपॅड मध्ये उघडून दाखवतो. इथं आम्ही काय केलं? वेब ऍप्लिकेशन डेव्हलप केलं, स्ट्रीमलेट नावाचा. तर ते HTML CSS वापरायची गरज नाही.
एक्सप्लेन वापरलेलं आहे. आणि मग त्या मॉडेलला मी इथं काय करतोय बघा, स्ट्रीमलीट रन ऍप डॉट पी वाय, म्हणजे काय केलं, त्या मॉडेलला मी रन केलं, प्रोजेक्टला रन केलं. आणि इथं बघा, आता रन केल्यानंतर काय दिसतंय तुम्हाला, इथं ब्राउझरमध्ये वेब वेब ऍप्लिकेशन रन झालंय, तर रनिंग व्हायला बघा, रन व्हायला इथं, राईट. रन होऊ दे लवकर, रन झालाय बघा. आणि इथं लेफ्ट साईडला माझी इन्फॉर्मेशन आली आहे. हे आपण काय केलं, आम्ही सेकंड हँड कारची किंमत किती असायला पाहिजे ते आपण इथं म्हणतो मी, सर मला फोर्डची गाडी घ्यायची आहे, कुठली घेऊ, फिएस्टा घ्यायची आहे, मॉडेल कितीचं आहे, 2015 2012चं मॉडेल आहे, गाडीचं रनिंग किती झालं आहे, डिझेलची टाईप आहे, प्रेडिक्ट प्राइस. इथं म्हटलं लगेच काय झालं बघा, माझ्या मशीन लर्निंगच्या मॉडेलने मला सांगितलं, तुम्ही ही गाडी 3,27,000 घेऊ शकता. आपण सजेस्ट केलं, राईट, प्रेडिक्शन केलं. इट कॅन नॉट बी 100% परफेक्ट, बट इट विल बी क्लोज टू, आणि त्याच्यानुसार मग तुम्ही बार्गेन करू शकता ना त्याच्यात. असा हा एक छोटासा प्रोजेक्ट आहे. मग असे खूप सारे प्रोजेक्ट्स आम्ही केलेले आहेत. हे झालं मशीन लर्निंग. त्याच्यानंतर मग डीप लर्निंग येतं. डीप लर्निंग मध्ये आपण काय करतो, थोडंसं अजून मॅथमॅटिकली डीप मध्ये जातोय आणि त्या गोष्टी डेव्हलप करतो, जसं की ह्युमन ब्रेन काम करतो त्या पद्धतीने काम करत जातो, आणि असं बरंच काय काय करतो, राईट. तर अशा पद्धतीने आपण मशीन लर्निंगचे प्रोजेक्ट पण वर्कआउट करतो. तर ह्याला मी क्लोज करतोय, इथं मी कंट्रोल सी, आणि मग इथं क्लोज करतो. ओके, ज्युपिटर पण क्लोज करतोय, डन. राईट, इज इट क्लिअर? सगळ्यांना समजलं का थोडंफार? राईट. आता ऑब्विसली इट इज नॉट जस्ट किंवा हे असं आगे नाही, एका दिवसात भाकरी बनवा शिकतो सर, चला दिवसभरात मशीन लर्निंग शिकवा मला, नाही. राईट. हा प्रोजेक्ट केला आहे, पण होई तो काय, डू व्हॅलिडेशन, आशुतोष ते काहीतरी एक प्रोजेक्ट केला आहे. येस, गुड, थँक्यू. स्ट्रीमलीट वर रन केला आहे. तर हा रन करावा लागेल परत. ओके, ठीक आहे, मी चेक करून घेतो नंतर, हा बघून घेईन नक्की मी. ओके, ट्युमर विजन डॉट स्ट्रीमलीट डॉट ऍप, नक्की नक्की ते चेक करेन मी. ठीक आहे, व्हेरी गुड. इज दिस क्लिअर? Yes. Shall we move ahead for roadmap? Shall we move ahead for roadmap? तर मला वाटतं बऱ्याच गोष्टी क्लिअर होत आहेत सगळ्यांना. येस, थँक्यू व्हेरी मच. ओके, तर नाऊ व्हॉट इज रोड मॅप? ओके, तर हा नेहमी बदलत राहतो, हा बदलत राहतो, लक्षात घ्या सगळ्यांनी. पण याच्यामध्ये मला स्टडी करायचा आहे. हा नेहमी बदलत राहतो म्हणजे काय, दर 5-6 महिन्यामध्ये IT मध्ये नवीन नवीन गोष्टी येत राहतात. आणि ऑब्विसली कोर गोष्टी बदलत नाही आहे, राईट. तुम्हाला नवीन नवीन गोष्टी ऍड ऑन करायला लागणार. सो नाऊ यू हॅव स्टडीड पायथन. ओके, पायथन पासून आपण सुरुवात केली आहे. पायथन मी तर लिहितो. हम्म, ठीक आहे. इज इट गुड टू राईट हिअर ऑर आय शुड गो फॉर पॉवर पॉइंटला जातो मी. पॉवर पॉइंट मध्ये येस. ओके, तर आपण असं करूया, इथं एक शेप टाकूया. येस, नाव यू हॅव लर्न पायथन, इथं म्हणतोय मी पायथन, डन. पायथन शिकला, येस. आता जर करिअर पॉइंट ऑफ व्ह्यू न विचार केलं, तर आपल्याला खूप सारे व्हरायटी ऑफ ऑप्शन्स मिळतात. नंबर 1 आहे, नंबर 2 आहे, ओके, कॉपी पेस्ट, नंबर 2, नंबर 3, नंबर 4. ओके, मी कमीत कमी 4 ऑप्शन्स घेतोय, अजून खूप सारे आहेत, पण प्राईम नंबर 1 आहे, आय वॉन्ट टू गो फॉर वेब डेव्हलपमेंट. यू कॅन गो फॉर वेब डेव्हलपमेंट. नेक्स्ट, you can go for data analysis. Data analysis. You can go to become data scientist, or you can go for becoming AI engineer. AI engineer, right? ह्या 4 ऑप्शन्स आहेत. तसं वेब डेव्हलपमेंट मध्ये मला काय करावं लागेल, वेब डेव्हलपमेंट मध्ये मला
एवढ्या गोष्टी शिकाव्या लागतील. मी कमीत कमी देतोय, खूप साऱ्या एक्स्ट्रा शिकाव्या लागतीलच. नंबर वन, सर लॉजिक बिल्ड करावं लागेल का? हो, त्याला काय ऑप्शन नाही आहे. नंबर वन. नंबर दोन काय शिकावं लागेल? आता तुम्ही पायथन ऑलरेडी शिकलात, तुम्हाला वेब डेव्हलपमेंटचे बेसिक्स शिकावं लागतील. वेब बेसिक्स, राईट. ह्याच्यामध्ये इथं तुम्हाला HTML शिकावं लागेल, CSS शिकावं लागेल, बुटस्ट्रॅप शिकावं लागेल. वेब बेसिक मध्ये मी होतोय HTML, CSS, बुटस्ट्रॅप, टेलविंड, असे काही अशा काही फ्रंट एंडच्या डिझायनिंगच्या लायब्ररी. देन यू विल हॅव टू लर्न जावा स्क्रिप्ट, कॉमा जे क्वेरी. ओके, जावा स्क्रिप्ट जे क्वेरी शिकावं लागेल. त्याच्यानंतर मग मग तुम्हाला शिकावं लागेल पायथन मधून वेब डेव्हलपमेंट. पायथन मधून वेब डेव्हलपमेंट. मग फक्त पायथन मध्ये प्लेन वेब डेव्हलपमेंट शिकून चालणार नाही, तर तुम्हाला डी जँगो नावाचं फ्रेमवर्क आहे ते शिकावं लागेल. डी जँगो किंवा फ्लास्क किंवा फास्ट API, राईट. तुम्हाला एवढं काहीतरी शिकावं लागेल वेब डेव्हलपमेंट मध्ये करिअर करायसाठी. फार महत्वाचं राहिलं, अहो डेटाबेस आला पाहिजे, SQL आलं पाहिजे, राईट. SQL पण डेटाबेस आला पाहिजे. तर कमीत कमी एवढ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे, तर तुम्हाला वेब डेव्हलपमेंट मध्ये करिअर करायचं. आणि आहे का डेव्हलपमेंट करिअर? हो आहे. 100% डेव्हलपमेंट मध्ये करिअर राहणारच आहे. कारण कोणताही व्यक्ती असू दे, कोणताही क्लायंट असू दे, त्याला काय AI डायरेक्टली वापरता येणार नाही. AI वापरण्यासाठी वेब डेव्हलपमेंट लागणारच आहे, वेब वेबसाईट लागणारच आहे, राईट. वेब डेव्हलपर लागणारच आहे. सर डेटा अनालिसिस मध्ये, डेटा अनालिसिस मध्ये कोण जाऊ शकतं? तर डेटा अनालिसिस मध्ये इंजिनियर सुद्धा जाऊ शकतात, BCA वाले पण जाऊ शकतात, MCA वाले पण जाऊ शकतात, आणि कॉमर्स ग्रॅज्युएट वाले, MBA ग्रॅज्युएट वाले सुद्धा जाऊ शकतात. इट इज नॉट टेक्निकल ओनली फील्ड. याच्यामध्ये तुम्हाला बिझनेस सेन्स लागतो, बिझनेस सेन्स, राईट. तर आपण डेटा अनालिसिस प्लस बिझनेस अनालिसिस सुद्धा म्हणू शकतो त्याला, अँड सो ऑन. सर मला काय करायला पाहिजे? सर पायथन तर आलंच पाहिजे. ओके, पायथन तुम्ही ऑलरेडी शिकलात, ती यायलाच पाहिजे. नंबर दोन काय यायला पाहिजे? नंबर दोन तुम्हाला यायला पाहिजे स्टॅटिस्टिक्स. नंबर दोन तुम्हाला यायला पाहिजे काय? स्टॅटिस्टिक्स. नंबर तीन काय यायला पाहिजे? त्याच्यानंतर तुम्हाला आलं पाहिजे एक्सेल. एक्सेल म्हणजे कुठलं? मायक्रोसॉफ्ट एक्सेल. फक्त बेसिक एक्सेल नव्हे, तर ऍडव्हान्स्ड एक्सेल सुद्धा आलं पाहिजे, राईट. त्याच्यानंतर मग तुम्हाला पॉवर BI नावाचं एक सॉफ्टवेअर आहे ते आलं पाहिजे, किंवा टॅब्ल्यू नावाचं सॉफ्टवेअर आहे ते आलं पाहिजे. ओके, पॉवर BI टॅब्ल्यू नावाचं सॉफ्टवेअर आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला मशीन लर्निंग पण आलं तर बेस्ट आहे. ओके, मशीन लर्निंग मध्ये एक भाग येतो EDA नावाचा, तो कमीत कमी आला पाहिजे, अँड सो ऑन. सर नेक्स्ट, SQL आलं पाहिजे, डेटाबेस बरोबर खेळता आलं पाहिजे, डेटाबेस, राईट. त्याच्यानंतर मग पायथन मधून SQL ची कनेक्शन. ओके, आणि तिथून मग परत पुढं गोष्टी करणं आलं पाहिजे, राईट. तर तुम्हाला डेटा अनालिसिस मध्ये कमीत कमी एवढ्या गोष्टी आल्या पाहिजे. आणि सर एवढं सगळं उपयोगाचं नाही आहे जर तुम्हाला बिझनेस अंडरस्टँडिंग नसेल तर. बिझनेस अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. बिझनेस अंडरस्टँडिंग म्हणजे काय? तुम्ही ज्या इंडस्ट्रीसाठी काम करणार आहात त्या इंडस्ट्रीचं तुम्हाला नॉलेज पाहिजे, इंडस्ट्रीचं नॉलेज पाहिजे. काय म्हणतो लक्षात आहे का? इंडस्ट्रीचं नॉलेज पाहिजे, बिझनेस अंडरस्टँडिंग पाहिजे. ती तो बिझनेस चालतोय कसं? कारण तुमचं कामच काय असतं डेटा अनालिस्ट म्हणून किंवा बिझनेस अनालिस्ट म्हणून? तुम्हाला लोकांना समजून घ्यायचं आहे आणि लोकांना समजावून सांगायचं आहे. लोकांच्याकडून तोंडी समजून घ्यायचं आहे, लोकांना टेक्निकल भाषेमध्ये समजावून सांगायचं. इथं तुम्हाला कम्युनिकेशन येणं फार महत्वाचं आहे, तुम्ही बोलू शकला पाहिजे, अँड सो ऑन. ओके, सो दिस इज अबाउट डेटा अनालिसिस. सर डेटा सायंटिस्ट मध्ये काय आहे? सर डेटा सायंटिस्ट मध्ये तुम्हाला हे सगळं आलं पाहिजेच. हे सगळं आलं पाहिजे. ते सोडून काही गोष्टी एक्स्ट्रा आल्या पाहिजेत. ओके, इथं बिझनेस अंडरस्टँडिंग एक वेळ नसेल तर चालेल, पण असलेलं बेस्ट आहे. प्लस तुम्हाला काय पाहिजे? याच्यात तुम्हाला थोडं डीप लर्निंग, LLM, NLP. NLP म्हणजे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, याचा अभ्यास पाहिजे. ओके, याला आपण म्हणतो डेटा सायंटिस्ट. ओके, याच्यात अगेन पर्सन टू पर्सन बऱ्याच गोष्टी बदलत जातात. असं नाही आहे की मी जेवढं म्हणतो तेवढंच फायनल आहे, अजून पण एक्स्ट्रा गोष्टी लागतील. आणि जर तुम्हाला AI इंजिनियर म्हणायचं असेल तर तुम्हाला हे सगळं ऑब्विसली येतं याच्यामध्ये. हे तुम्हाला ऑलरेडी येतच. प्लस याच्यामध्ये तुम्हाला LLM, NLP,
सर कम्प्युटर व्हिजन आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला जनरेटिव्ह ए आय एजंट्स डेव्हलप करणं, एजंटिक ए आय प्लस वेब डेव्हलपमेंट, हे सगळं आलं पाहिजे. राईट. तर एवढ्या कमीत कमी एवढ्या गोष्टी आहेत. सर इथं सगळीकडे कोडिंग दिसतंय, मी काय करू? मला जर कोडिंग येत नसेल किंवा मला कोडिंग मध्ये इंटरेस्ट नसेल तर देर इज नो ऑप्शन. कोडिंग मध्ये इंटरेस्ट आणलाच पाहिजे. कोडिंग मध्ये इंटरेस्ट आणला गेलाच पाहिजे. आणि जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल तरी पण वाटत आहे, देन यू कॅन गो फॉर देन यू कॅन गो फॉर अनदर ऑप्शन. इथं मला जागा नाही आहे म्हणून मी देतोय. तुम्ही जाऊ शकता डेटा इंजिनिअरिंग नावाच्या कन्सेप्टमध्ये. राईट. डेटा इंजिनिअरिंगच्या नावाच्या कन्सेप्टमध्ये. किंवा असं थोडंफार कोडिंग यायला लागणारच आहे, पायथॉन. खूप सर मॅथमॅटिकली क्रिटिकल येत नाही आहे. इथं मी तुमचं राहिलं स्टॅटिस्टिक्स प्लस पायथॉन मॅथ्स यायला पाहिजे तुम्हाला. राईट. इथं डेटा इंजिनिअर जाऊ शकता तुम्ही. सर ML ऑप्स नावाचे एक फील्ड आलेलं नवीन, ML ऑप्स. त्याच्यानंतर जसं डे ऑप्स ऐकला असाल तुम्ही, तशी ML ऑप्स म्हणून आले आहे. सर LLM ऑप्स म्हणून पण आलेले आहे. राईट. नंतर बघा जनरेटिव्ह AI ऑप्स म्हणून पण वगैरे येईल अँड सो ऑन. तर तुम्ही ह्या सुद्धा करिअरचा विचार करू शकता. राईट. जर तुम्हाला कन्फर्म करायचं असेल तर काय करायचं, इथं जा आणि लिंक्डइनवर जाऊन सर्च करा. linkedin.com सगळ्यांनी वापरा कंपल्सरी. लिंक्डइन कंपल्सरी वापरा. लिंक्डइनवर या, यू कॅन गेट कनेक्टेड विथ मी ऑल्सो. मी काही गोष्टी शेअर करत राहतो अँड सो ऑन. तर लिंक्डइनवर या आणि तर लिंक्डइनवर सर्च करा. काय येतं तुम्हाला आता सध्या? मशीन लर्निंग. इथं सर्च करा आणि तुम्हाला एंटर. प्रत्येक गोष्ट तुम्ही चेक करा. मशीन लर्निंग इथं सर्च केल्यानंतर इथं खूप सारे येतात. पीपल, पोस्ट, जॉब्स, ग्रुप्स, कोर्सेस, कंपनीज, प्रोडक्ट्स अँड सो ऑन. इथं काय करू आपण? जॉब्सवर क्लिक करू. जॉब्सवर क्लिक केला. सध्या इथं बघा 99+ रिझल्ट आहेत इंडियाचे माझ्यासमोर. काय करायचं बघा, कसा अभ्यास करायचा तो. इथं तुम्हाला दिसतंय सर ॲमजेन नावाच्या कंपनीमध्ये आहेत. ओके, एक्झाम्पल घेतोय मी. ओके, ॲमजे नावाच्या कंपनी इथं बघा दिसतंय. हैदराबाद मध्ये कंपनी आहे. 1 महिन्यापूर्वी होता. परत टाकलेत. परत का टाकलेत बघा? परत का टाकलेत? कारण त्यांना पाहिजे कदाचित रिक्रुटमेंट मिळाली नसेल. ओके. इथं खाली गेला. इथं बघा अबाउट द जॉब लिहिला बघा. जॉईन मिशन ऍट एमजॉन इफ यू. आता कंपनीमध्ये लिहिलं आहे 1980 पासून आम्ही काम करत आहोत वगैरे वगैरे. व्हॉट यू विल डू. लेट्स डू दिस. लेट्स चेंज द वर्ल्ड इन दिस व्हायटल. इथं लिहिलं यू विल कॉन्ट्रीब्युट टू डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स ऑफ आवर जेन AI वेब ऍप्लिकेशन्स अक्रॉस व्हेरियस प्रोसेस ऑफ फंक्शन्स ड्रग. आता हे बहुतेक मेडिकल रिलेटेड फील्ड आहे. ओके. दिस इज दिस रोल इज आयडियल फॉर रिसेंट ग्रॅज्युएट्स और अर्ली करिअर प्रोफेशनल्स लुकिंग टू हँड. फ्रेशरसाठी जॉब आहे. राईट. पण त्यांना LLM वगैरे माहित पाहिजे. LLM आहे. आता ह्याच्या आतमध्ये गेलं तर रॅग नावाचे कन्सेप्ट आहे, की तुमच्या जनरेटिव्ह AIच्या आतमध्ये येते अँड सो ऑन. इथं बघा लिहिलं बेसिक क्वालिफिकेशन काय पाहिजे आणि लिहिलं 5 ते 9 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे अँड सो ऑन. इथं लिहिलं फंक्शनॅलिटी स्किल काय पाहिजे, पायथॉन मध्ये आलं पाहिजे, डेटा मॅनिप्युलेशन करता आलं पाहिजे पांडास नंपाय मध्ये, मशीन लर्निंग बद्दल माहित पाहिजे, ML लायब्ररीज माहित पाहिजेत, वर्किंग नॉलेज ऑफ क्लाउड एन्व्हायरमेंट पाहिजे, AWS क्लाउड वगैरे म्हणजे डेटा इंजिनिअरिंग आपण जे म्हटलं किंवा क्लाउड म्हटलं ते. सर ओपन AI वापरता आलं पाहिजे. नो नीड टू डेव्हलप, लर्न टू यूज. ओके. लँगचेन नावाचं मॉडेल आहे फेमस, लामा इंडेक्स म्हणून आहे, ते आलं पाहिजे. डेऑप्स मधल्या गोष्टी माहित पाहिजे थोड्याफार. म्हणजे तुम्हाला गिटहब वापरता आलं पाहिजे. एक बघितला. आता हे जाऊन बघा ना. काय करा, वाटलं तर डायरेक्टली जा आणि ह्या जॉबला आपण कॉपी करू. आणि परप्लेक्सिटी नावाची एक वेबसाईट आहे, perplexity.ai. याला जाऊन सांगा. त्याला मी लिंक दिली. ओके. आता तो लिंक काय करतोय बघा. इथं जाऊन सांगितलं. आता इथं 1 स्टेप कम्प्लीट हा लिंक केला, ओपन केला. त्याला काय रीड झालं माहिती नाहीये. पण मी काय करतो, हा मशीन इथून कॉपी करतो मी ऍज इट इज. कुठंपर्यंत? इथंपर्यंत सगळंच कॉपी केलं आणि हे परप्लेक्सिटीला नेऊन टाकतो किंवा ChatGPT नेऊन टाकतो. नो प्रॉब्लेम. राईट. आता ह्याने वाचलं बघा सगळं. आय वॉन्ट टू गेट सच जॉब. ओके. सांगतो मला अशा पद्धतीने जॉब मिळवायचा. कॅन यू
गिव्ह मी स्टेप्स टू प्रिपेअर फॉर धिस. ओके, मी फ्री व्हर्जन वापरतोय. सांगतो बघा, स्ट्रॉंग फाउंडेशन बिल्ड करा, म्हणजे तुमच्या बेसिक गोष्टी का चांगल्या करा. मास्टर कोर मशीन लर्निंग स्किल करा. त्याच्यामध्ये परत सांगितलं डिटेलमध्ये. अँड सो ऑन. राईट. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी तेवढंच सांगत चालू पटापट. अजून खूप गोष्टी आहेत, तुम्ही ते करू शकता. राईट. एक एक एक्झाम्पल बघू. ओके. गिव्ह मी इट ॲज रोड मॅप. आय एम लास्ट इयर इंजिनिअरिंग स्टुडंट. हे मी असं एक्झाम्पल देतोय. ओके. मग सांगतो बघा, इव्हन मंथ ऑन मंथ कसं करा ते पण सांगतो तुम्हाला. Right? असं नाही आहे की एका रात्री तुम्ही तयार व्हाल. इट नीड्स टाइम. ओके. तर तो सांगतोय 12 महिन्याचा तुम्हाला टाइम लाईन दिला त्यानं. तुम्ही हे शिका, हे शिका, हे शिका. गुड, गो फॉर इट. राईट. तर टेक केअर. सगळ्या गोष्टी सांभाळत चला. ओके. मला वाटतं, इज इट मेकिंग सेन्स? इज इट मेकिंग सेन्स? येस ऑर नो? सगळ्यांनी मेसेज करा येस नो, येस नो. जर कोणाला येस, थँक्यू. राईट. तर आपण मशीन लर्निंग बघितलं. सर मला डेटा अनालिस्ट म्हणून जायचं आहे, इथं जाऊन सर्च करा ना, डेटा अनालिस्ट. एंटर करूया डेटा अनालिस्ट. इथं बघा 99+ जॉब, म्हणजे खूप सारे जॉब आहेत, पण आहेत असं कोण म्हणतंय? इथं बघा 4 मिनिटापूर्वी कोणतरी अपलोड केलाय. डेटा अनालिस्ट इंटर्न पाहिजे. इंटर्न पाहिजे त्यांना, म्हणजे काय फ्रेशर्स असणार आहे? शुअर. इथं जाऊन बघा ना, डेटा अनालिस्ट इंटर्न पाहिजे. 3 मंथ साठी ड्युरेशन आहे. रिमोट लोकेशन वर काम करायचं. युनिफाईड मेंटर नावाच्या कंपनीमध्ये आहे. इथं दिले ना रिस्पॉन्सिबिलिटी, बघा काय काय आहे. मला रिस्पॉन्सिबिलिटी काय काय दिले ना. ते एक्सेल आलं पाहिजे, एसक्यूएल आलं पाहिजे, पायथॉन आलं पाहिजे. स्टायपेंड पण देणार 7 ते 15 हजार रुपये. पण आता मी अप्लाय करतो आणि मला काहीच अक्कल नाही कोडिंगची. हाऊ डू यू विल गेट जॉब? त्यासाठी तुम्हाला तयारी करू नको. डिग्री इज नॉट सफिशियंट. रिमेंबर दिस. डिग्री इज नॉट सफिशियंट टू गेट जॉब. आणि हे कोर्स केल्याचं सर्टिफिकेट, पायथॉनचा कोर्स केला आहे, गॅपच्या अभिजित सरांनी फ्री कोर्स दिला. 5 डेचा बुट कॅम्प केला. ते सर्टिफिकेट मी लावलोय, आता मला जॉब मिळणार. हा. सर्टिफिकेटला कोणी विचारत नाही. तुला अक्कल किती आहे ते विचार. सर्टिफिकेटला कोणी विचारत नाही, तुम्हाला येतंय किती ते बघितलं जातं. सर्टिफिकेट बघितलं समोर, हो सर्टिफिकेट आहेत. आणि विचारला प्रश्न काय आहे, सांगा व्हॉट इज लिस्ट इन पायथन. तर ते बोलता येत नाही आहे. उपयोग काय? माहिती आहे तरी पण बोलता येत नाही. मग प्रॉब्लेम आहे. माहिती नाही तर विषय संपला. आणि मला जॉब मिळत नाही, जॉब मिळत नाही. अरे जॉब मिळणारच नाही बाळांनो, जर आपण केलं नसेल तर. राईट. सो मेनी स्टुडंट्स कम टू मी आय गॅप. आमच्या कंपनीमध्ये आम्ही जे ट्रेनिंग कोर्सेस आहेत आमच्याकडे 6-6 महिन्याची, ते मला विचारतात की सर मला 100% जॉब मिळणार का? मी म्हणतोय तू ऍडमिशन करू नकोस. यू कॅन गो. जर तुला शिकायचं असेल तर आमच्याकडे जॉईन कर. आम्ही शिकवतो, बेस्ट शिकवतो. ओके. पण आम्ही फक्त शिकवलं म्हणून तुला येणार आहे का? नाही. तुम्ही स्वतःहून पण केलं पाहिजे, एफर्ट दिले पाहिजे. एफर्ट द्या, एफर्ट द्या, एफर्ट द्या. तयार होत चला. आणि वेन यू आर रेडी, त्यावेळेला हे जग, हे जे निसर्ग आहे ना, हा निसर्ग आपल्याला मदत करतो जॉब मिळण्यासाठी. आणि मी बघितलं आतापर्यंत गेल्या 4 वर्षामध्ये 500हून अधिक मुलं आमच्याकडे शिकून जॉब करतात. आणि खूप सारे त्या 500 मध्ये खूप सारे जण जॉब करत पण आहेत आयटी मध्ये. राईट. ते म्हणतात की सर मी तुम्हाला पैसे दिलेत ना, तुमच्याकडे मी जॉईन केलं होतं, तर मला तुम्ही जॉब लावून द्या. राईट. तर नॉट पॉसिबल. इट इज नॉट पॉसिबल. पैसे उभा करणं फार अवघड राहिलेलं नाही आताच्या जगामध्ये. असं जाता आता 1 लाख, 2 लाख, 3 लाख लोक घेऊ शकतात कुठून ना कुठून. बँका बसल्यात कर्ज द्यायला. आणि घेऊन जॉब दिलं आणि जॉब लागला नाही. अशी कुठली स्कीम नाही आहे की मी पैसे दिले आणि मला गोष्टी दिल्या. नाही. आपल्याला राबावं लागेल. मी तुम्हाला पैसे देतो आणि माझी तब्येत चांगली करा. मी काय व्यायाम करणार नाही, तू व्यायाम कर, तुला पैसे देतो. होणार आहे का? नाही. मला वर्कआउट करावं लागेल. देन अँड देन ओनली. राईट.
तर जा, काय करा, सगळ्यांना सोपा ऑप्शन देतो. सगळ्यांना सोपा ऑप्शन, हे सगळ्यांचा टास्क. ओके, सगळ्यांचा टास्क काय आहे? मी तुम्हाला 4 ते 5 ऑप्शन दिले, राईट, करिअरचे. राईट, वेब डेव्हलपमेंट, डेटा अनालिसिस, डेटा सायंटिस्ट आणि एआय. डायरेक्ट चॅट जीपीटीला जाण्यापेक्षा इथं जा. इथं जाऊन काय करा, एक 10 ते 15 जॉब शोधा. ओके, 10 ते 15 जॉब शोधा, त्याच्याबद्दल जाऊन वाचा. त्याच्यातून तुम्हाला काय काय नवीन शब्द वापरतात ते लिहून काढा. आणि मग ते सगळे जाऊन चॅट जीपीटी लिहून टाका. चॅट जीपीटी सांगा, आता मला एवढं स्किल केलं, आता मला सांग स्टेप बाय स्टेप काय तयारी करू ह्या जॉबसाठी. इट विल मेक सेन्स, राईट. एक सिम्पल फंडा सांगतो. मी खूप घाबरट होतो माझ्या इंजिनिअरिंग मध्ये. ओके, माझी रिअल स्टोरी सांगतो मी. आय वॉज व्हेरी, म्हणजे मला अजिबात जमायचंच नाही स्टेजवर जाऊन बोलायला. थरथरायचे पाय स्टेजवर बोलायला. म्हणजे स्टेजवर मी जायचंच नाही. स्टेजवर गेल्यानंतर तर अवघडचीच गोष्ट. पण आय एम इन टू धिस फील्ड नाव, आय एम टीचिंग. म्हणजे मी स्टेजवरच असतो नेहमी. मग माझे एक मित्र आहेत विनय नावाचे. ही सेड वन सेंटेन्स. काय सांगितलं त्यांनी? जेव्हा तुम्ही स्टेजवर असता, तेव्हा तुमचा ऑडियन्स, तुम्ही सक्सेस होताना बघायची इच्छा असते. तुमच्यातले किती जण आहेत आता लेक्चर ऐकतायत, त्यांना वाटतं की सरांचं चुकू दे, मजा येईल, मजा येईल. नाही, कोणालाच वाटत नसेल, मला वाटतं. राईट. सिमिलरली, ह्या कंपन्या जॉब पोस्ट करतायत, ते एम्प्लॉय रिजेक्ट करण्यासाठी का एम्प्लॉय घेण्यासाठी? एम्प्लॉय घेण्यासाठी. मग तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल तो कशासाठी? तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी, ना की रिजेक्ट करण्यासाठी. सिलेक्ट करण्यासाठी. मग त्याच्यासाठी बेस्ट तयारी करा ना. दे आर देअर टू टेक यू इनसाइड. तुम्हाला आत घेण्यासाठी आहेत, तुमच्यासाठी ते त्यासाठी प्रयत्न करतात, इंटरव्ह्यू घेतात. आणि व्हाय यू आर नॉट प्रिपेअरिंग युअर सेल्फ. येस, प्रिपेअर युअर सेल्फ. गेट रेडी. डेव्हलप फ्यू थिंग्स ओनली. सिम्पल बोलण्याची शैली डेव्हलप करा. कम्युनिकेशन, ऐकण्याचा सेन्स डेव्हलप करा. आणि समोरच्याला समजेल या भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. दॅट्स ऑल. दॅट इज वाय जीडी इज रिक्वायर्ड. दॅट इज वाय सॉफ्ट स्किल इज रिक्वायर्ड. साधं ऐकायला शिका. आणि त्या ऐकलेलं परत एकदा पॉईंट वाईज डोक्यात ठेवता येईल का प्रयत्न करायचं, किंवा ऐकलेलं व्यवस्थित अनालाइज करून पॉईंट वाईज मांडता येतं का बघायचं, एवढं सफिशियंट आहे. नॉट नेसेसरी की तुम्ही परफेक्ट इंग्लिश पर्सन व्हायला पाहिजे. मला पण इंग्लिश चांगलं येत नाही आज. ओके. पण इट इज ओके, इट गोज ऑन. राईट. मुवमेंट चालू आहे, थांबत नाही. नेक्स्ट, बी टेक्निकली स्ट्रॉंग. राईट. आणि टेक्निकली स्ट्रॉंग बनण्यासाठी रेग्युलरली काम करावं लागेल, आणि तेवढं करत चला. ओके. दुसऱ्याला बघून लगेच घाबरायची गरज नाही. प्रत्येकाची आपली आपली स्टोरी आहे. प्रत्येकाची आपली आपली गती आहे. त्या गतीने आपण फक्त जात राहायचं आहे. राईट. सो दिस वॉज ऑल अबाउट रोड मॅप. जेन एआयच्या प्रोजेक्टवर सध्या मी काम करत आहे. जेन एआय, एजंटिक एआय वर मी सध्या करत आहे. NLP वर वगैरे बरेच काम चालू आहे. त्याच्यावर मी काम करतोय. लवकर त्याचे पण कोर्सेस लॉन्च होतील. ओके, ते युनिफाईड वाले इंटर्न पे करा म्हणतात. ओके, काही अशा आहेत कंपन्या की त्या तुम्हाला कनेक्ट करून घेतील आणि नंतर म्हणतील पैसे द्या. ओके, तर मेक शुअर की काळजी घ्या. मी सांगतो ना तुम्हाला, 4 प्रकारच्या इंटर्नशिप्स आहेत. ओके. ओके, तर थोडस मी लास्ट पॉइंट घेतोय हा. 4 प्रकारच्या इंटर्नशिप्स आहेत. नंबर 1, नंबर 1, मांग कंपनीज. मांग कंपनीज म्हणजे कुठल्या? M म्हणजे मेटा, A म्हणजे ऍपल, A फॉर अमेझॉन, N म्हणजे नेटफ्लिक्स, G फॉर गुगल. ह्या बेसिक झाल्या. आणि त्याच्याबरोबर भरपूर साऱ्या कंपन्या. मांग म्हणजे फक्त एवढ्याच नाही आहे. ओके, सगळ्या कंपन्या ज्या टॉप MNC कंपन्या, त्या कंपन्याची दरवर्षी इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी निघते. 3 months to 6 months इंटर्नशिप, समटाइम्स 12 months इंटर्नशिप निघते. आणि तिथं ते पे करतात. किती पॅकेज पे करतात? 12 लाखापासून पॅकेज पे करतात. आणि मोर दॅन दॅट, 12 लाख+. पण ह्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी तुम्हाला तुमचं एक कोडिंग लँग्वेज स्ट्रॉंग लागते. एक कोडिंग लँग्वेज, मग ती पायथन असेल किंवा जावा असेल, नो प्रॉब्लेम. प्लस डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम स्ट्रॉंग पाहिजे. ओके. प्लस लीड कोडचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजेत. राईट. अँड सो ऑन. तर हा झाला पहिला. एआय लँग्वेज, CPP ही लँग्वेज फार कमी वापरली जाते एआय मध्ये.
पूर्वी वापरली जायची सीपीपी, आता सगळ्या गोष्टी पायथन मध्येच होतात. सीपीपी बद्दल पर्सनली मी कधी जास्त काम केलेलं नाही एआय साठी. ओके, तो सीपीपी बद्दल थोडंसं कमीच आहे. मला पर्सनली पायथन फक्त मी वापरले. सेकंड इंटर्नशिप कोणती आहे? याला आपण असं म्हणूया करे, पेड इंटर्नशिप. पेड इंटर्नशिप सेकंड आहे, ज्याची परत पेडच आहे, पण कशी आहे, स्पेसिफिक स्टॅकवर आहे. स्पेसिफिक स्टॅक बेस्ड. म्हणजे काय सर, हे कोडिंग लँग्वेज स्ट्रॉंग आहे की नाही माहिती नाही ह्या व्यक्तीचं, पण आम्हाला काय पाहिजे, मॉन स्टॅक डेव्हलपर पाहिजे, आम्हाला डेटा अनालिस्ट पाहिजे, आम्हाला डेटा सायंटिस्ट पाहिजे, किंवा एआय वाला पर्सन पाहिजे, ज्यानं काय केलंय, ऑलरेडी काहीतरी शिकलेलं आहे, ट्रेनिंग केलं आहे, आणि त्याला आपण पे करतोय. नॉट धिस बिग पॅकेज. स्मॉल स्केल कंपनीज वगैरे असतात, दे पे फ्रॉम 5K to 25K, समटाइम्स मोर दॅन दॅट. ह्याच्यामध्ये अगेन या इंटर्नशिप असतात त्या 6 months to 12 monthsच्या आसपास असतात. राईट. नंबर थर्ड ऑप्शन आहे कोणता? ओके, अनपेड इंटर्नशिप. अनपेड इंटर्नशिप म्हणजे काय सर, आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला 2-3 महिने शिकवतो, 2-3 month ट्रेनिंग. ओके, मग त्याच्यानंतर मग तुम्हाला आम्ही ऍक्च्युली ऑन जॉब इंटर्नशिप करायला देतो, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जर चांगलं वाटला तर तुम्हाला आम्ही हायर करतो. राईट. दिस इज अनदर वे. आणि नंबर 4, राईट, दिस इज ट्रेनिंग बेस्ड इंटर्नशिप किंवा लर्निंग बेस्ड इंटर्नशिप असे म्हणत चालेल. लर्निंग बेस्ड इंटर्नशिप. ओके, ह्याच्यामध्ये काय होतं, तर तुम्ही ते म्हणतात की तुम्ही आम्हाला एक फीज पे करा. ओके, आणि वी विल ट्रेन यू अँड वी विल आस्क यू टू वर्क ऑन प्रोजेक्ट, किंवा तुम्ही स्वतःहून एखादा प्रोजेक्ट करू शकता, अँड डन. ओके, तर सध्या हा पॅटर्न जास्त अवेलेबल आहे मार्केटमध्ये. याचं रिझन काय आहे, मार्केटमध्ये खूप जण म्हणजे 100% विद्यार्थी आता इंटर्नशिप शोधतायत. राईट. या इंटर्नशिपला काहीतरी लिमिट आहे क्वांटिटीज मध्ये, या इंटर्नशिपला लिमिट आहे, या इंटर्नशिपला लिमिट आहे. राईट. मग ह्या इंटर्नशिप ओपन होत आहेत. राईट. ज्याच्यामध्ये आम्ही पण त्यामध्ये काम करतो, आम्ही पण ट्रेनिंग बेस्डच इंटर्नशिप मध्ये काम करतो. आणि एक पाचवा प्रकार आता नवीन आलाय मार्केटमध्ये. काय करायचं आहे, या, एनरोल करा, बघा रेकॉर्डेड लेक्चर्स, नाही बघितला तरी चालतंय, आम्हाला तुम्ही फी दिलात, आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देतो, अँड सो ऑन. आणि 6वा एक प्रकार मुलांनी शोधून काढलाय बघा. राईट. पैसे द्या, पे अँड गेट सर्टिफिकेट. हा एक 6वा प्रकार शोधून काढलाय. मला वाटतं हसत असतील सगळेजण. पे अँड गेट सर्टिफिकेट. त्याच्यानं काहीही अक्कल येत नाही मित्रांनो. कॉलेजला कदाचित तुम्ही टोपी घालाल, पण त्या टोपीचा काय उपयोग आहे जर तुमचं नॉलेज वाढत असेल तर. राईट. सो डोंट आस्क जस्ट फॉर इंटर्नशिप्स. एव्हरीवन, एव्हरीवेअर, गो अँड लर्न. सर लर्निंग कुठं करायचं आहे? लर्निंग युट्यूबवर फुकटमध्ये भरपूर शिकायला मिळेल, नो प्रॉब्लेम. खूप आहे. ओके, प्रॉब्लेम हा खूप आहे, त्यामुळे काय करू कळत नाही आहे आजकाल. मी स्वतः एक्सपिरियन्स केला. जिओ हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन आहे, नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आहे. नेटफ्लिक्स उघडलंय, कुठला मूवी बघू कळतच नाही आहे, त्याच्यातच 15 मिनिट जातात. राईट. पूर्वी ऑप्शन होतं ना, 4-5 सीडीज आहेत त्याच्यातलंच बघायचं आहे, चला बघितलं. युट्यूबवर पण खूप सारे हुशार लोक आहेत जे कंटेंट देत आहेत. ओके, पण बऱ्याच वेळा असं होतं की कंटेंट आर क्लटर्ड. क्लटर्ड आहे, काय करतोय कळत नाही आहे. ओके, मी स्वतः 2 महिने एका कोर्सच्या मागे अभ्यास केला, डीप लर्निंगचा आणि LLMचा वगैरे. 2 महिने युट्यूबवर मी पडून होतो, बट मला कळतच नव्हतं की मी शिकवू कसं पुढे विद्यार्थ्याला, कारण मला अजून ते पचलं नव्हतं. आणि 2 महिने घालवले. देन आय रिमेंबर्ड की दिस इज नॉट वे आय लर्न. आय गो टू युडेमी अँड आय परचेस कोर्सेस. 3,000-4,000च्या रेंजमध्ये, कधी कधी 500च्या रेंजमध्ये कोर्स मिळतात, आणि ते मग मी परचेस करतोय, आणि ते माझ्याकडे मी इन्कॉर्पोरेट करतोय शिकवण्यामध्ये किंवा आमच्या प्रोजेक्ट्समध्ये.
जवळजवळ 80+ कोर्सेस मी सध्या आता पण युडेमीवर फ्री पेड विकत घेतलेले आहेत, टोटल 80+ कोर्सेस. राईट. 100% बघत नाही. कारण का? युडेमी इज ऑल्सो डिफिकल्ट. युडेमी सुद्धा डिफिकल्ट आहे. का? कारण इट इज रेकॉर्डेड. मग ते तुमच्या लॅपटॉपमध्ये वर्क होतं नाही होतं हा प्रॉब्लेम होतो. मग कुणाला विचारायचं? त्या युडेमीवर ऑप्शन पण आहे, आज क्वेश्चन. मग क्वेश्चन विचारला की त्याला रिप्लायच येत नाही. राईट. मग युडेमीवरचे कोर्सेस 500-1000 जरी मिळत असतील तरी पण क्लॅरिटी येत नाही. नंबर थर्ड ऑप्शन आहे का? तुमच्या एरियामधला मास्टर शोधा किंवा जो तुमच्या 4 पावलं पुढे आहे. देन गो फॉर क्लास. राईट. डन. येस. आणि याच्यामध्ये अडकू नका. ओके. की माझे हे सर लईच भारी आहेत, यांच्याबरोबरच मी कायम हे करणार. नॉट निडेड. ओके. लर्न फ्रॉम दॅट पर्सन स्पेसिफिक टेक्नॉलॉजी. बी कनेक्टेड विथ दॅट पर्सन अँड गो फॉर नेक्स्ट ट्रेनर. ओके. आणि मग त्याच्यानंतर पुढे तुम्ही जाऊन शिकू शकता. शिकत चला, शिकत चला, शिकत चला. मग एक वेळ असा येईल की तुम्हाला लक्षात येईल की आता माझं स्वतःचं लर्निंग चांगलं चालू झालं आहे. नाव आय कॅन लर्न फ्रॉम युट्यूब, आय कॅन लर्न फ्रॉम युडेमी. ओके. मग तुम्ही स्वतःहून शिकत चला. राईट. पर्सनली आय नेव्हर स्टॉप इन्व्हेस्टिंग इन माय सेल्फ. मी स्वतःहून नेहमी शिकण्यामध्ये माझ्या पैसे घालतो. राईट. स्वतःचा बिझनेस करत असताना गोष्टी करतो. आणि असं पण नाही की मी फक्त युडेमीवरचे कोर्सेस विकत घेण्यासाठी याच्यासाठी पैसे घालतो, नाही. मी सेल्फ इम्प्रुव्हमेंटसाठीचे पण कोर्सेस विकत घेतो. 20,000चा मी कोर्स विकत घेतला रिसेंटली. 20,000. राईट. आम्ही स्वतः कमवतो त्यामुळे 20,000 इन्व्हेस्ट करणं माझ्यासाठी अवघड नाही आहे. राईट. यू आर स्टुडंट बट यू शुड गो फॉर 5,000 6,000 या कोर्समध्ये. तुम्ही तुमचं पॉकेट मनी प्लॅन केलाच पाहिजे, मॅनेज केला पाहिजे. 5,000 इज टू मच. तेवढ्याच मध्ये गेला तरी चालेल. तेवढ्यामध्ये करा. मग गोष्टी वाढवत चला ना. स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप शिकत. राईट. डोंट एक्सपेक्ट की इमिजिएटली एका ठिकाणी मी एकदम सगळं शिकतो. इट इज गोइंग नेव्हर गोइंग टू. आणि ट्रेंड चेंज झाला मित्रांनो. मैत्रिणी लक्षात घ्या. तुमच्या कॉलेजमध्ये पूर्वी फक्त 60 ते 70 विद्यार्थी असायचे एका वर्गामध्ये. आता असे कॉलेजेस आलेले आहेत किंवा असे तुमच्या प्रत्येक कॉलेजमध्ये 180-200 विद्यार्थी शिकतात. वन्स अपॉन अ टाइम BA शिकणारे भरपूर लोक होती, BCom शिकणारे भरपूर लोक होती. आता इंजिनियर होणारे लोक भरपूर आहेत. हे तुम्हालाही माहित आहे. राईट. सो डोंट बी अन ऑर्डिनरी इंजिनियर. ऑर्डिनरी इंजिनियरला जॉब मिळणार नाही आहे. रेग्युलर MCA झालाय सर, सर्टिफिकेट आहे माझं MCAचं, मला जॉब मिळाला पाहिजे, नाही. इट इज नॉट गोइंग टू हॅपन. राईट. तर कंपल्सरी सगळ्यांनी स्वतःवर काम करत चला. कन्सिस्टंट प्रोसेस. सो दॅट इज व्हाय आय एम टू दिस कम्युनिटी. आम्ही पर्सनली मी थोडासा विचार करून या निर्णयावर पोहोचलो की आपण आयगॅप ऑनलाईन नावाची एक कम्युनिटी लॉन्च करूया. ऑब्विसली इथं आम्ही ऑब्विसली विल बी चार्जिंग फीज अगेन इन फ्युचर. जेव्हा पण आम्ही असे कोर्सेस लॉन्च करू. फ्रीवाले कोर्सेस तर येत राहतीलच नेहमी, पण आणखी काही कोर्सेस आपण राहतील. प्लस आता तुम्ही जे तुम्हाला जो प्लॅटफॉर्म दिलेला आहे त्याच्यावर खूप साऱ्या गोष्टी येत राहतील. तिथेही तुम्हाला फ्रीवाले कोर्सेस पण येत राहतील. त्याचे मी तुम्हाला लिंक शेअर करत राहील भविष्यामध्ये. राईट. तर त्या कम्युनिटीमध्ये राहा, त्या कम्युनिटीमध्ये हॅपनिंग ठेवा, स्वतःला चेक करत राहा. ओके. आणि नेहमी स्वतःला अपग्रेड करत राहत चला. ठीक आहे. तर आज आपण इथं थांबणार आहोत. काही क्वेश्चन्स असतील तर मी क्वेश्चन्स घेईन, 1 ते 2 क्वेश्चन मॅक्सिमम. त्याच्यानंतर मग आपण थांबणार आहोत. इट इज ऑलरेडी 8:45. इज देअर एनी क्वेश्चन? इज देअर एनी क्वेश्चन असेल तर टाका. आपण 1 मिनिटामध्ये क्वेश्चन स्पीच असतील तर चेक करेन आणि 1 किंवा 2 क्वेश्चन मॅक्सिमम मी आन्सर करेन आणि मग आपण थांबणार आहोत. हाऊ टू डाउनलोड सर्टिफिकेट हे मी तुम्हाला याच्यामध्ये देईन. अं, आपल्या ग्रुपमध्येच मेसेज टाकेन किंवा तुम्हाला पर्सनली ईमेल येईल. त्या ईमेलमध्ये लिंक येईल, त्या लिंकवरून तुम्हाला सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे. ओनली दोज पीपल विल गेट सर्टिफिकेट ज्यांनी ऍक्च्युली 5 days अपेक्षित आहे. ओके. पण 4 days इज ओके. 3 days मॅक्सिमम. पण त्या लोकांना डायरेक्टली सर्टिफिकेट दिलं जाणार नाही. त्यांनी मला कंपल्सरीली रेकॉर्डेड सेशन्स बघितलेत हे मी चेक केल्याशिवाय त्यांना सर्टिफिकेट देणार नाहीये.
ओके, आणि तसंच सॉफ्टवेअर बनवलेलं आहे मी सर्टिफिकेट जनरेट करायचं, की जे तुम्ही भरल्याशिवाय निघणार नाहीये. .NET बद्दल फ्युचरमध्ये काय होईल? हे पहा, टेक्नॉलॉजीज आर नॉट गोइंग टू गो अवे. AI आलंय म्हणून खूप लोकांना वाटलंय की सर जॉब जाणार आहेत का, भविष्यात जॉब राहणार नाहीत का? नाही, जॉब तर राहणारच आहेत. जॉब विल नॉट गो अवे, राईट. तर खूप सारे ऑप्शन्स आहेत वेब डेव्हलपमेंट करण्यासाठी. वी कॅन गो इन टू .NET, वी कॅन गो फॉर जावा, यू कॅन गो फॉर PHP, यू कॅन गो फॉर पायथन, राईट. तर .NET राहणारच आहेत. .NEट विल नॉट गो अवे. आताच आज सकाळचीच न्यूज आहे, व्हिज्युअल स्टुडिओ 2026 आलेला आहे मार्केटमध्ये. त्याच्यामध्ये डॉट नेट कोअरचं व्हर्जन 10.0 आलेलं आहे, व्हर्जन नंबर 10. आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या ऍडव्हान्समेंट गोष्टी आल्या, असं मी जस्ट आज सकाळीच वाचलेलं आहे. सो इट विल नॉट गो अवे. यू कॅन डिसाईड, सर मला ह्याच्यामध्ये करिअर करायचं आहे, नो प्रॉब्लेम. असं नाही की सगळ्यांनीच AI करला पाहिजे, नॉट निडेड. ओके. हा फक्त एक फार मोठा फुगा झालेला आहे AIचा. याचा अर्थ असा नाही आहे की AI पूर्ण जाणार आहे, नाही. AI इज गोइंग टू बी देअर, नो ऑप्शन. ओके. पण सगळ्यांनीच AI शिकायला पाहिजे किंवा फक्त AI मध्येच करिअर करायला पाहिजे असं नाहीये. यू कॅन गो फॉर .NET ऑल्सो. सर पायथन लर्निंगसाठी स्टार्टिंग कशी करायला पाहिजे? आता तुम्ही जो माझा बुटकॅम्प अटेंड केला त्या पद्धतीने बुटकॅम्पमध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी सगळ्या समजल्या आहेत. नाव गो ऑन युट्यूबवर एखादं प्लेलिस्ट असेल तर ती बघायला चालू करा. ओके. आणि इफ यू वॉन्ट, आय हॅव प्री रेकॉर्डेड कोर्स ऑल्सो, जो मी मिनिमम नॉमिनल प्राइस मध्ये तुम्हाला देऊ शकतो. अजून तो मी तयार करून ठेवलेला आहे, पण असं सेल कधी केलेलं नाही आहे. तो मिनिमम प्राइस मध्ये दिला जाईल. पण फक्त तेवढं शिकून चालणार नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला पायथन फॉर वेब डेव्हलपमेंटला जायला पाहिजे, पायथन फॉर AI ला जायला पाहिजे, राईट. फक्त पायथन शिकून काय उपयोग नाही, पायथन वापरलं पाहिजे, राईट. आणि मी तुम्हाला आता पण तेच सांगितलं होतं, पायथन शिका, प्रोग्राम सॉल्व्ह करा. किती प्रोग्राम सॉल्व्ह करायचे आहेत? 100 प्रोग्राम, रेग्युलर प्रोग्राम सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यानंतर 150, 200, 250 लिटकोडचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, राईट. तर खूप सारे युट्यूबवर कंटेंट मिळतील. जस्ट फॉलो वन प्लेलिस्ट टू द एंड. ते 60-70% कम्प्लीट करा आणि मग नेक्स्ट ट्रेनरकडे जा. ओके. यस. तर आज आपण इथं थांबतोय. सर्वांनी तुमचा 5 डेचा काय एक्सपिरियन्स होता तो सर्वांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. ओके. बी इन टू व्हॉट्सअप ग्रुप, इट इज नॉट नीडेड. म्हणजे फोर्स नाही आहे की तुम्ही तिथे थांबायलाच पाहिजे. यू कॅन एक्झिट इफ यू वॉन्ट. ओके. पण त्या ग्रुपमध्ये राहिला तर तुम्हाला मी भविष्यातल्या नवीन गोष्टी देत राहील. पुन्हा जर बुटकॅम्प आपला लॉन्च झाला तर त्याचीही तुम्हाला लिंक मी शेअर करेन. तर तुम्ही पुन्हा त्या बुटकॅम्पमध्ये रजिस्टर न करता तुमच्या बाकीच्या फ्रेंड्सला तुम्ही सजेस्ट करा की त्यांनी या बुटकॅम्पमध्ये अटेंड करावं. व्हेरी सून, मे बी विदिन नेक्स्ट 1 or 2 weeks, वी आर लॉन्चिंग फ्री 5 days रेकॉर्डेड कोर्स, जो ओव्हरऑल आयडिया देईल की तुम्हाला करिअरमध्ये कशी सुरुवात करायला पाहिजे किंवा कसं प्रिपेअर करायला पाहिजे किंवा काय. या गोष्टीवर थोडंसं काम चालू आहे. तो आपला फ्रीमध्ये येणार आहे. तो कोर्स पण तुम्हाला मी शेअर करेन. दॅट इज गोइंग टू बी व्हेरी शॉर्ट आणि प्रिसाइज 5 व्हिडिओज ऑफ 10 to 15 minutes कोर्स. ओके. तर मी आता ते अनाऊन्सच केलं आहे, त्याचं नाव अजून डिक्लेअर झालेलं नाही आहे. वन्स इट इज गोइंग टू बी कम्प्लिटेड आय विल शेअर इट विथ यू पीपल, राईट. सगळ्यांनी मला लिंक्डइनवर फॉलो केला तरी चालेल, फॉलो म्हणजे कनेक्ट झाला तरी चालेल लिंक्डइनवर, राईट. त्याची मी तुम्हाला लिंक शेअर करेन आणि सगळेजण मॅक्सिमम टाइम स्पेंड करायला चालू करा लिंक्डइनवर. लिंक्डइन इज अ प्युअर प्लॅटफॉर्म जिथे तुम्हाला प्रॉपर नॉलेज मिळेल. डोंट स्पेंड सो मच टाइम ऑन इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब. स्टार्ट स्पेंडिंग मोर टाइम ऑन लिंक्डइन. ठीक आहे. चला आपण इथं थांबूया का? येस, आपण इथं थांबतोय आता. धन्यवाद. सगळ्यांना शुभ रात्री. इथं आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.